नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सो मी सिद्धार्थ डावकर. आपली जी टेस्ट 2 आहे त्या टेस्ट 2 मध्ये असणाऱ्या सायन्सचं क्वेश्चनचं स्पष्टीकरण घेणार आहोत. मग लक्षात घ्या, आता आपण स्पष्टीकरण घेताना आता आपल्याकडे जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाला धरून आयोगाचे प्रश्न कसे असतात त्याहीबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. त्याचबरोबर आता स्पष्टीकरण घेत असताना जरी आपलं एकच ऑप्शन हे उत्तर असेल तरी आपण सगळ्या ऑप्शनबद्दल बोलणार आहोत. त्याचबरोबर प्रत्येक ऑप्शनबद्दल आयोगाने यापूर्वी विचारलेले PYQ किंवा आयोग कशा प्रकारे तिथे प्रश्न तयार करू शकतो याहीबद्दल आपल्याला थोडंसं डिस्कस करायचं आहे. मग जो आपला पहिला क्वेश्चन आहे तो काय आहे पहा. क्वेश्चन नंबर 51 पासून 65 पर्यंत हा आपला सायन्सचा सेक्शन असणार आहे. मग त्यातला पहिला जो क्वेश्चन आहे काय विचारले की विद्युत दिव्याचे कार्य पुढीलपैकी कोणत्या तत्वावरती चालते. आता मित्रांनो, प्रत्येक प्रश्न सोडवताना आपल्याला दोन गोष्टी करायच्यात. सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न काय विचारलाय याचं प्रॉपर ॲनालिसिस करायचं. तिथून पुढे त्या प्रश्नाची डिमांड काय आहे, मग आता प्रश्नाची डिमांड कशी ओळखायची तर हे आपल्याला प्रश्नामध्येच भेटणार आहे. मग जर आपण आता हा पूर्ण प्रश्न पाहिला तर या प्रश्नामध्ये आपल्याला डिमांड सापडते की प्रिन्सिपल म्हणजे त्यांचं तत्व कोणतं. मग आता इथे तत्व कुणाचं पाहायचं आहे आपल्याला तर आपल्याकडे असणारा विद्युत दिव्याचं. मग आता लक्षात घ्या, प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की जो आपला विद्युत दिवा आहे तो विद्युत दिवा पुढीलपैकी कोणत्या तत्वावरती चालतो. मग सिंपल आहे. यासाठी आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की समजा माझ्या हातामध्ये दिवा असेल, जर हा दिवा अचानक पेटतो म्हणजे चमकत असेल म्हणजे तो कोणत्या तरी लॉवरती किंवा कोणत्या तरी प्रिन्सिपलवरती चमकतोय, म्हणजे ही झाली प्रश्नाची डिमांड. मात्र लक्षात घ्या मित्रांनो, कोणताही दिवा का चमकतो तर त्या दिव्यामध्ये ज्या वेळेस आपल्याकडे समजा एखादा टंगस्टन धातू असेल, तुम्ही ऐकलं असेल की तो दिव्यामध्ये आपल्याला प्रेझेंट असतो किंवा दिव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हा टंगस्टन धातू काय करतो किंवा कोणताही मेटल काय करतो तो विद्युत प्लस आपल्याकडे असणाऱ्या ऊर्जेचे हे सुवाहक असतात. विद्युत म्हणजे इलेक्ट्रिक करंटचे ते काय असतात, सुवाहक असतात, म्हणजे कंडक्टिव्हिटी क्रिएट करतात. जर ते कंडक्टिव्हिटी क्रिएट करत असतील तर अशा वेळेस त्या ठिकाणी आपल्याला विद्युत प्रवाह पाहायला मिळतो. मग सेम आपल्या दिव्यामध्ये पण आपल्याकडे जो मेटल आहे, लक्षात घ्या आपल्याला मेटल, नॉन मेटल किंवा आपल्याकडे जे मेटेरियल्स आहे म्हणजे धातू सदृश्य आहेत यांच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहीत आहे. मग आपण एखादा धातू पाहिला तर धातूमध्ये आपल्याकडे उष्णतेचं वहन होतं किंवा आपल्याकडे असणाऱ्या इलेक्ट्रिसिटीचं वहन होतं. जर त्या ठिकाणी प्रॉपरली वहन होत असेल तर अशा वेळेस तो धातू काय करतो, तो धातू स्वतःला गरम करतो. गरम करण्यासाठी लक्षात घ्या मित्रांनो, गरम करण्यासाठी तिथे आपल्याला रोध महत्त्वाचा असतो. मग थोडक्यात मग काय लक्षात घ्या, समजा हा आपल्याकडे बल्ब आहे. जर आपण ह्या बल्बचा विचार केला तर बल्बच्या आतमध्ये आपल्याला एक धातू आहे. या धातूला आपण काय म्हणूयात, समजा आपण याला टंगस्टन धातू म्हणूयात. लक्षात घ्या हा कोणता धातू आहे आपल्याकडे, टंगस्टन धातू आहे. जर आपण या धातूचा विचार केला तर या धातूमध्ये जी इलेक्ट्रिसिटी रन करण्याची पॉवर आहे ती प्रेझेंट आहे, म्हणजे ही झाली त्यांची वन ऑफ द प्रॉपर्टी. मग यामध्ये होतं काय की या धातूच्या आतमध्ये आपल्याला रोध पाहायला मिळतो. लक्षात घ्या काय पाहायला मिळतो, रोध, की ज्याला आपण रेझिस्टन्स म्हणतो. रेझिस्टन्समुळे काय होतं, समजा हा आपला टंगस्टन धातू आहे, या बाजूने समजा करंट फ्लो होतोय. करंट फ्लो होत असताना मध्येच तिथे रोध असणार. हा रोध आलेला करंट थांबवण्याचं काम करतो. जर आलेला करंट थांबत असेल तर तो टंगस्टन धातू गरम होतो, आणि जर तो गरम होत असेल तर त्या क्रिएट झालेल्या हीटमुळे किंवा त्यांनी तयार केलेल्या उष्णतेमुळे तिथे प्रकाश तयार होतो आणि तो दिवा आपल्याला काय होतो, चमकताना दिसतो. मग लक्षात घ्या, तुम्ही हीटर पण पाहिलं असेल की आपण ते पाणी तापवताना हीटर वापरतो. हीटरमध्ये पण सेम कन्सेप्ट. हीटरमध्ये ज्यावेळेस ती कॉईल तापते ना, कॉईल तापते म्हणजे काय मित्रांनो, तर ज्यावेळेस त्या कॉईलमधून आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असताना त्या कॉईलमध्ये रोध आहे म्हणजे रेझिस्टन्स आहे, तो रेझिस्टन्स फ्लो होणाऱ्या इलेक्ट्रिसिटीला थांबवतो. आणि जर त्याने त्याला थांबवलं तर त्या ठिकाणी ती कॉईल गरम होते, आणि जर ती कॉईल गरम झाली की पाणी तापतं. मग लक्षात घ्या, जरी प्रश्नामध्ये आता आपल्याला काय विचारलं असेल की विद्युत बल्ब कसा पेटतो, सो इथे आपण हीटरचाही प्रिन्सिपल पाहिला. मग हीटरचा प्रिन्सिपल असेल किंवा विद्युत बल्बचा प्रिन्सिपल असेल, दोन्ही ठिकाणी आपल्याला कोणता इफेक्ट पाहायला मिळतो, हिटिंग इफेक्ट. सो आता हिटिंग इफेक्ट काय, आताच पाहिलं की करंट फ्लो होतो, रोध त्याला थांबवतो. रोधाने जर त्याला थांबवलं तर त्या ठिकाणी तो धातू, मग इव्हन तो कोणताही असेल, सो आपण एक्झाम्पल कोणतं घेतलं, टंगस्टन, हा टंगस्टन धातू गरम होतो, आणि जर तो गरम झाला मित्रांनो की तो स्वतःचा प्रकाश तयार करतो. म्हणून आपल्याला ज्यावेळेस बल्ब एखादा उजेड देताना दिसतो किंवा चमकताना दिसतो, सो यासाठी कोणता इफेक्ट असणार आहे, हिटिंग इफेक्ट. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1. परंतु जर आपण बाकीच्या पर्यायाचा विचार केला मित्रांनो तर बाकीचे पर्याय आपल्याला वेगळी माहिती सांगतात. मग आता वेगळी माहिती म्हणजे काय, तर हे आपल्या प्रश्नाला धरून वेगवेगळी इन्फॉर्मेशन देतात. त्यातला समजा
आपण पहिला लॉ घेतला कोणता, ओहमचा नियम. आता मित्रांनो ओहमचा नियम काय फॅमिलियर आहे, आपण ज्यावेळेस स्कूलमध्ये होतो त्यावेळेस आपण ते ओहम काय आहे शिकलेलो आहोत. मग जर आपण ओहमचा नियम पाहिला तर ओहम काय सांगतो की जो काही इलेक्ट्रिक करंट आहे तो व्होल्टेजला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, जो काही आपला इलेक्ट्रिक करंट आहे हा इलेक्ट्रिक करंट व्होल्टेजला कसा असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग जर आपण ह्या थेअरीचा विचार केला तर ओहम लॉ आपल्याकडे जी थेअरी सांगतो तो काय सांगतो की एखाद्या धातूमधून, लक्षात घ्या, एखाद्या धातूमधून म्हणजे एखाद्या मेटल्समधून जर आपल्याकडे इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असेल, लक्षात घ्या, जर इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असेल तर हा इलेक्ट्रिक करंट तिथून फ्लो होत असताना तो त्यांच्या व्होल्टेजला कसा असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. सो इथे आपल्याला हा संबंध खूप महत्त्वाचा आहे. सो हे कोण सांगते, ओहम्स लॉ. आणि प्रश्नांची डिमांड काय आहे की बल्ब का चमकतो. सो बल्ब चमकण्यामागे आणि ओहम्स लॉ मागे कोणताही संबंध नाही, म्हणून आपण हे प्रश्नामध्ये ग्राह्य धरत नाही. परंतु जर याच्यावरती प्रश्न तयार झाला तर कसा तयार होऊ शकतो की ओहम लॉचं स्टेटमेंट आयडेंटिफाय करा किंवा ओहम लॉ काय सांगतो आपल्याला. तर ओहम लॉ आपल्याला इलेक्ट्रिक करंट आणि व्होल्टेज यांचा संबंध सांगतो. दोघेही एकमेकांना कसे आहे तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. याचा अर्थ असा झाला जर कोणत्याही धातूमध्ये इलेक्ट्रिक करंट जर वाढला तर व्होल्टेज पण काय होणार आहे, वाढणार आहे. जर इलेक्ट्रिक करंट कमी झाला तर व्होल्टेज पण काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणून ते एकमेकांना कसे आहेत, डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि हेच जर आपण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल पाहिलं मित्रांनो तर आपल्याला हा संबंध उलटा पाहायला मिळतो. म्हणजे जर हे वाढलं तर हे कमी होणार किंवा जर हे कमी झालं तर हे वाढणार. परंतु ओहम्स लॉ काय सांगतो आपल्याला, डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणून इथे आपल्याला हे संबंध पाहायला मिळतो. त्याचबरोबर जर आपण पुढचा लॉ पाहिला, पुढचा लॉ कोणता दिला आपल्याकडे, फॅरेडेज लॉ. फॅरेडेज लॉ काय करतो तर हा फॅरेडेज लॉ आपल्याकडे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देतो. मग लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस बल्ब प्रकाश होणे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड यांचा काही या प्रश्नाच्या संबंधात काही संबंध नाही. जर यांचा काही संबंध नसेल तर आपला हा पण ऑप्शन काय होतो, इथे कट होतो. मग लक्षात घ्या, ओहम लॉ आपल्याला इलेक्ट्रिक करंट बद्दल इन्फॉर्मेशन देतो. जो फॅरेडेचा परिणाम आहे तो आपल्याला मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फील्ड बद्दल माहिती देतो. आणि त्याचबरोबर जर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पाहिलं इथे सुद्धा आपल्याला कोणता लॉ पाहायला मिळतो, लाईक ॲज अ फॅरेडेज लॉ. सो आपण ऑप्शन नंबर 3 किंवा ऑप्शन नंबर 4 आणि ऑप्शन नंबर 2 जर ह्या तिघांचा विचार केला तर हे तिघे पण आपल्याला कोणत्याही प्रकारचा हिटिंग इफेक्ट शो करत नाही. आणि जर यांचा इफेक्ट हिटिंग इफेक्ट नसेल तर तिथे आपल्याला कोणत्याही प्रकारे तो धातू उष्णता तयार करताना किंवा गरम होताना दिसणार नाही. जर तो धातू गरमच नाही झाला तर अशा प्रकारे तो कोणत्याही प्रकारचा उजेड किंवा कोणत्याही प्रकारचा प्रकाश तयार करणार नाही. मग लक्षात घ्या, कोणताही धातू ज्यावेळेस गरम होतो त्यावेळेस तो चमकण्याच्या प्रॉपर्टी तयार करतो. आणि जर तो चमकत असेल म्हणजे तो काय करणार आहे, प्रकाश देणार असेल, तर अशा वेळेस आपण त्याला काय म्हणू शकतो की तिथे आपला विद्युत दिवा काम करतो किंवा आपला जो काही इलेक्ट्रिक बल्ब आहे तो इझिली वर्क करू शकतो. सो या प्रश्नाचं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 1 असेल. जर आपण पुढचा प्रश्न पाहिला मित्रांनो, पहा आता पुढचा प्रश्न काय विचारला आपल्याला. ज्यावेळेस आपण हा इलेक्ट्रिक बल्ब पाहतो इथे फक्त आपल्याला एकच थेरी लक्षात ठेवायची. कोणती थेरी लक्षात ठेवायची, हिटिंग इफेक्ट. तुम्ही जर हीटर जरी पाहिला तर हीटरमध्ये पण आपण तोच प्रिन्सिपल फॉलो करायचा. कोणता, हिटिंग इफेक्ट. की ज्या ठिकाणी रेझिस्टन्स आहे म्हणजे रोध आहे असे रोध आपल्याला त्या ठिकाणी त्या धातूला गरम करताना पाहायला मिळतात. आता पुढचा प्रश्न पहा काय विचारलंय. फर्स्ट आहे प्रोटियम. प्रोटियम, ड्युरेटियम, देन आपल्याकडे असणारा ट्रिटियम हे खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यांचे समस्थानिके आहे. आता याही प्रश्नाला आपण त्याच वेने सॉल्व्ह करणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा प्रश्नाची डिमांड काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय. त्यानंतर प्रश्नामध्ये विचारले काय, विचारले देन ऑप्शन काय आहेत हे आपल्याला समजून घ्यायचंय. मग यासाठी आता जर आपण या प्रश्नाचं ॲनालिसिस केलं तर आपल्याला दोन गोष्टी समजतात. दोन आपल्याला काय दिले, एक आपल्याला मूलद्रव्यांची नावे आहेत म्हणजे एलिमेंटची नावं दिलेली आहेत. दुसऱ्या बाजूला आपल्याला समस्थानिके दिलेली आहेत. मग मित्रांनो समस्थानिके कुणाला म्हणतात तर लक्षात घ्या, तुम्हाला अणुअंक आणि अणुवस्तुमानांक हे माहीत आहे. म्हणजे ॲटॉमिक नंबर किंवा आपल्याकडे असणारा ॲटॉमिक मास नंबर यांच्या बेसिसवरती आपण कुणाला शोधतो तर समस्थानिकांना. मग समस्थानिके कुणाला म्हणतात की ज्यांचा अणुअंक समान आहे किंवा असे अणू की जे एकाच मूलद्रव्यापासून तयार झालेले आहेत.
त्यांना आपण काय म्हणणार आहोत, समस्थानिके. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही याचं मिनिंग समजून घ्या. समस्थानिके कोणाला म्हणणार आपण, की असे अणु, अणु म्हणजे ॲटम, असे ॲटम की जे एकाच मूलद्रव्यापासून तयार झालेले आहेत, अशांना आपण काय म्हणतो, समस्थानिके. मग आपण जर प्रश्नामध्ये पाहिले तर आपल्याला 3 ॲटम दिसतात. पहिला ॲटम कोण आहे, प्रोटियम, दुसरा कोण आहे, ड्यूटेरियम, तिसरा कोण आहे, ट्रिटियम. जर आपण तिघांचा विचार केला मित्रांनो तर तिघे पण हे आपल्याला एकाच मॉलिक्युलचे समस्थानिके सापडतात. मग आता समस्थानिके कुणाला म्हणायचं, आत्ताच आपण पाहिलं की जो आपल्याकडे, लक्षात घ्या, जो आपल्याकडे याचा पार्ट असेल, कशाचा, जो आपल्याकडे अणुअंक आणि अणुवस्तुमानांकांचा पार्ट असेल, हा पूर्ण अणुअंक आणि अणुवस्तुमानांक हा आपल्याला काय देणार आहे, तो वेगवेगळी इन्फॉर्मेशन. ज्यावेळेस आपल्याला हा वेगवेगळी इन्फॉर्मेशन देतो, इन्फॉर्मेशन देताना आता लक्षात घ्या, समजा आता हा आपल्याकडे एक ऑर्बिट आहे. जर आपण ह्या ऑर्बिटचा विचार केला तर ह्या ऑर्बिटमध्ये आपल्याला एक केंद्रक सापडणार आहे. ह्या केंद्रकामध्ये आपल्याला प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन हे दोघेही सापडणार आहे. मग लक्षात घ्या, कोणत्याही ॲटमचा किंवा कोणत्याही अणूचा अणुअंक म्हणजे काय असतो, जेवढे यांच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन आहेत किंवा जेवढे ह्या मॉलिक्युलमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत ते म्हणजे झाले चार्ज पार्टिकल. ते म्हणजे काय असणार आहेत, तर चार्ज पार्टिकल. जेवढे यांच्याकडे चार्ज पार्टिकल असतील ते सर्व चार्ज पार्टिकल म्हणजे यांचा कोणता नंबर असणार आहे, ॲटॉमिक नंबर. मग लक्षात घ्या बरं का मी काय म्हणतोय. सो हा ॲटॉमिक नंबर वरून आपण यांचे समस्थानिके काढणार आहोत. त्याचबरोबर जेवढे यांच्याकडे प्रोटॉन प्लस जेवढे यांच्याकडे न्यूट्रॉन, म्हणजे जर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन जर यांची ॲडिशन केली तर आपल्याला काय भेटतं, तर अणुवस्तुमानांक. लक्षात घ्या, काय भेटणार आहे आपल्याला, अणुवस्तुमानांक. मग जर आपण कोणत्याही ॲटमचा अणुअंक काढायचा असेल म्हणजे ॲटॉमिक नंबर काढायचा असेल तर आपण तो कसा काढणार, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तिथे प्रोटॉन, नंबर ऑफ प्रोटॉन किती आहेत किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत यांच्यावरून आपण ॲटॉमिक नंबर फाइंड करणार. त्याचबरोबर जर आपल्याला त्यांचा अणुवस्तुमानांक काढायचा असेल तर आपण नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन, म्हणजे जेवढं यांचं दोघांचं वस्तुमान आहे तेवढं त्यांचं काय असणार आहे, अणुवस्तुमानांक. मग लक्षात घ्या, जर आपण पुन्हा प्रश्नाकडे गेलो तर प्रश्नामध्ये आपल्याला 3 मॉलिक्यूल सांगितले होते. जर आपण 3ही मॉलिक्यूलचा विचार केला तर पहिला कोण आहे, प्रोटियम. मग लक्षात घ्या, प्रोटियमच्या अणुकेंद्रकामध्ये आपल्याला 1 प्रोटॉन पाहायला भेटतो परंतु न्यूट्रॉन नाही. जर आपण ड्यूटेरियमकडे गेलो तर ड्यूटेरियमकडे आपल्याला 1 प्रोटॉन परंतु 2 न्यूट्रॉन पाहायला मिळतात. आणि जर 1 प्रोटॉन आणि 1 न्यूट्रॉन पाहायला मिळतो. आणि जर आपण ट्रिटियमकडे गेलो तर इथे आपल्याला 1 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन पाहायला मिळतात. याच्यावरून काय समजलं रे मित्रांनो आपल्याला, की मी सांगितलं की अणुअंक म्हणजे काय, जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन तेवढा अणुअंक. सो इथे नंबर ऑफ प्रोटॉन किती आहे, 1. इथे नंबर ऑफ प्रोटॉन किती आहे, 1. इथेही नंबर ऑफ प्रोटॉन किती आहे, 1. म्हणजे तिघांचा पण अणुअंक किती आला आपल्याकडे, 1 आला. पण तिघांचे अणुवस्तुमानांक कसे आले, वेगवेगळे आले. मग लक्षात घ्या, यांचा अणुवस्तुमानांक 1च, बिकॉज इथे फक्त प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन नाही. जर आपण यांच्याकडे गेलो तर या ठिकाणी अणुअंक 1 आहे, अणुवस्तुमानांक पण 1 आहे. म्हणजे यांचं जे काही आपल्याला अणुवस्तुमानांक भेटणार आहे किंवा जे काही आपल्याला प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची ॲडिशन भेटणार आहे ती किती भेटणार आहे, 2 भेटणार आहे. यांची किती भेटली, 1 भेटली. त्याच प्रकारे इथे अणुअंक 1 म्हणजे प्रोटॉन 1, न्यूट्रॉन 2, दोघांची ॲडिशन 3, म्हणून यांचा अणुवस्तुमानांक किती आहे, तर 3 आहे. मग लक्षात घ्या, जर आपण प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम पाहिले तर अणुअंक समान परंतु अणुवस्तुमानांक वेगळे, प्लस हे एकाच मूलद्रव्याचे अणु आहेत म्हणून यांना आपण काय म्हटलं मित्रांनो, तर समस्थानिके म्हटले. मग लक्षात घ्या, हे कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेले अणु आहेत, तर हे सगळे हायड्रोजन पासून बनलेले आहेत. लक्षात घ्या, कुणापासून बनलेले आहेत, हायड्रोजन पासून. म्हणून या सगळ्यांचा समस्थानिक कोण असणार आहे, तर हायड्रोजन. मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे, हायड्रोजन. परंतु इथे आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की आपल्याला प्रश्नाची डिमांड काय आहे. सो प्रश्न काय सांगतोय की समस्थानिके ओळखा. मग जर समस्थानिके ओळखायची असेल तर आपल्याला समस्थानिके काय आहेत हे आधी समजून घ्यावं लागेल. सो काय होतं ते, तर आपल्याकडे असणारे जे काही मूलद्रव्य आहे, लक्षात घ्या, जर आपण मूलद्रव्य वगैरे पाहिलं तर सगळ्यात छोटा ॲटम असतो. ॲटमपासून आपल्याकडे मॉलिक्यूल तयार होतो आणि मॉलिक्यूलपासून कंपाऊंड तयार होतात म्हणजेच अणू असतो. देन अणूंपासून रेणू तयार होतो, रेणूंपासून संयुगे म्हणजे कंपाऊंड्स तयार होतात. मग जर आपण ह्या सर्वांचा विचार केला मित्रांनो तर सगळे जर एकाच मॉलिक्यूलपासून बनलेले असेल तर त्या सर्व मॉलिक्यूलला आपण त्यांचे काय म्हणणार आहोत, समस्थानिके. सो इथे आपल्याकडे हे जे 3 मॉलिक्यूल होते, 3ही मॉलिक्यूलमध्ये अणुवस्तुमानांक वेगवेगळे आहेत परंतु अणुअंक सेमच आहे. म्हणून हे सगळेजण कुणाचे समस्थानिके आहेत, तर हायड्रोजनचे. सो प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1 असणार आहे.
आता पुढचा प्रश्न पहा काय विचारले. पुढच्या प्रश्नामध्ये पण एकदम सोपी कन्सेप्ट आहे. आता प्रश्न नीट वाचून घ्या. बिकॉज याच्यावरती आयोगाने यापूर्वी सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत, फक्त आयोगाने वेगळ्या मेथडने त्या प्रश्नाला टॅकल केलेलं आहे. मग आता इथे काय विचारलंय की फळे आणि फुलांवरती कोणत्या किरणांचा मारा करून फळांची उत्पादकता वाढवता येते. आता मित्रांनो, फळांची उत्पादकता वाढवणे म्हणजे काय ते आधी समजून घ्या. आता आपल्याला माहित आहे की आपण ते ग्रीन रिव्हॉल्युशन थेरी ऐकली असेल की डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी ग्रीन रिव्हॉल्युशन कंडक्ट केलं, जेणेकरून आपल्याकडे जे काही शेतीचं उत्पन्न आहे ते वाढलं. मग जर आपण इथे फळांचा विचार केला तर फळं पण आपले काय आहेत, शेतींचे उत्पन्न आहेत. मग जर ते आपल्याला वाढवायचे असतील तर आपल्याला इथे ॲडव्हान्स सायन्स करणं गरजेचं आहे. मग मित्रांनो, ॲडव्हान्स सायन्स करणं गरजेचं आहे म्हणजे काय, तर जे फळांसाठी किंवा फुलांसाठी, लक्षात घ्या, फळांसाठी आणि फुलांसाठी जे DNA रिस्पॉन्सिबल आहे किंवा जी जनुकीय माहिती रिस्पॉन्सिबल आहे, अशी जनुकीय माहिती आपल्याला स्ट्रॉंग करावी लागेल किंवा त्या माहितींचे गुणधर्म आपल्याला मजबूत करावे लागतील. ज्या वेळेस त्या DNA RNA किंवा तिथे असणारे जे काही आपल्याकडे इन्फॉर्मेशन असेल, ज्यावेळेस ती स्ट्रॉंग होईल किंवा इन्फॉर्मेशन मजबूत होईल, अशा वेळेस त्या वनस्पतींचं उत्पन्न वाढलेलं दिसतं. मग लक्षात घ्या, जर फळं वाढवायची असेल तर फुलं वाढवणं गरजेचं आहे. बिकॉज फुलं हे त्या वनस्पतींचे सेक्स्युअल रिप्रोडक्शनचे ऑर्गॅन आहेत. जर हे त्यांचे सेक्स्युअल रिप्रोडक्शनचे ऑर्गॅन असेल तर फुलांपासून कुणाची निर्मिती होणार आहे, फळांची. आणि अशा निर्मितीसाठी आपल्याला काय गरजेचे असतात, तर काही पार्टिकल गरजेचे असतात. मग मित्रांनो, ज्यावेळेस आपण हे तिघांचाही विचार करतो, तिघांचं म्हणजे कोण कोण आहे ते आपल्याकडे, अल्फा पार्टिकल आहे, बीटा पार्टिकल आहे, गॅमा पार्टिकल आहे. 2 मिनिट तुम्ही याला साईडला ठेवा. जर आपण या तिघांचाही विचार केला तर हे तिघे काय करतात, तर हे तिघे त्या DNAला भेदण्याचं काम करतात. आणि ज्यावेळेस ते एखाद्या DNAला भेदतात म्हणजे काय करतात, थोडक्यात समजा माझ्याकडे इथे एक मँगो प्लांट आहे, लक्षात घ्या. समजा माझ्याकडे एक आंब्याचं झाड आहे. आता हे आंब्याचं झाड मला काय देणार आहे, मँगो देणार आहे. जर मला फळं भेटत असतील तर माझी काय वाढते, उत्पादकता. परंतु जर मी त्यावरती सॅटिस्फाईड नसेल, मला अजून उत्पादकता वाढवायची असेल, तर मी काय करणार, मी त्या DNA साठी किंवा त्या मँगोमध्ये जे काही आपल्याकडे फ्रूट्स आहे, या फ्रूट्समध्ये कोणता DNA आहे याचा मी सगळ्यात पहिल्यांदा स्टडी करणार. लक्षात घ्या, मी स्टडी कशाचा केला, कोणता DNA आहे, देन त्या DNAची उत्पादकता कशी वाढवता येईल यासाठी मी स्टडी करणार. आणि ती उत्पादकता वाढवण्यासाठी मला लागतो गॅमा रे. लक्षात घ्या, कोणता रे लागणार, गॅमा रे. बिकॉज गॅमा रे यांना म्युटेशनल ब्रीडिंग क्रिएट करतो. गॅमा रे काय क्रिएट करतो, म्युटेशनल ब्रीडिंग. मग आता म्युटेशनल ब्रीडिंग कुणाला म्हणतात, लक्षात घ्या. म्युटेशन म्हणजे काय, जर एखाद्या DNA मध्ये किंवा जर एखाद्या जीनमध्ये अचानक काहीतरी बदल होत असेल, म्हणजे सडन चेंजेस होत असेल, तर अशा अचानक बदलांमुळे त्या ठिकाणी त्या DNAची माहिती बदलते. आणि जर DNAची माहिती बदलली तर त्यांचं कार्य पण बदलतं. मग मित्रांनो, सेम इथे गॅमा रे काय करतो की यांचा DNA बदलवतो. जर यांचा DNA बदलत असेल तर आपण त्याला काय म्हटलं, म्युटेशनल ब्रीडिंग. सो ही वन ऑफ द एक ॲडव्हान्स सायन्स आहे की ज्याला आपण प्लांट टिश्यू कल्चर पण म्हणू शकतो किंवा प्लांट ब्रीडिंग सुद्धा म्हणू शकतो. मग ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांट ब्रीडिंग करतो तर त्या प्लांट ब्रीडिंगमधून आपण काय करू शकतो की ह्या गॅमा रेचा वापर करून त्या झाडांचे DNA आपण म्युटेशनल ब्रीडिंगमध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि जर म्युटेशनल ब्रीडिंगमध्ये कन्वर्ट केले तर त्यांच्यापासून तयार होणारं उत्पन्न काय होणार आहे, वाढणार आहे. जर मित्रांनो उत्पन्न वाढत असेल म्हणजेच थोडक्यात आपली काय वाढली, उत्पादकता वाढली. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय राहील, तर गॅमा रे. मग आता जर बाकीच्यांचा विचार केला तर लक्षात घ्या, पहिला ऑप्शन आहे अल्फा, दुसरा आहे बीटा. आता अल्फा आणि बीटा ह्या दोघांची जी इंटेन्सिटी आहे ती गॅमा एवढी स्ट्रॉंग नाही. लक्षात घ्या, ती गॅमा एवढी स्ट्रॉंग नाही. म्हणून ह्या दोघांचा वापर आपण उत्पादकता वाढवण्यासाठी करत नाही. मी पुन्हा सांगतो, हे सगळं जे कल्चर आहे हे प्लांट ब्रीडिंगसाठी वापरतात. मग आपण ते पाहिलं असेल, बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल किंवा आपल्याकडे जे गोल्डन राईस आहेत, हे सगळे प्लांट ब्रीडिंगचे प्रॅक्टिसेस आहे. मग ज्यावेळेस आपण प्लांट ब्रीडिंग करतो, इट इज अ पार्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. लक्षात घ्या, प्लांट ब्रीडिंग कुणाचा भाग आहे, तर बायोटेक्नॉलॉजीचा. मग ज्यावेळेस आपण कोणत्याही प्लांटमध्ये किंवा कोणत्याही टिश्यूमध्ये प्लांट ब्रीडिंग करतो म्हणजे आपण त्यांचा DNA मध्ये म्युटेशनल ब्रीडिंग करतो. त्यासाठी सुटेबल कोण आहे, गॅमा. हे दोघे कमी इफेक्टिव्ह आहे, म्हणून ह्या दोघांचा वापर आपण तिथे करत नाही. त्याचबरोबर जर आपण श किरण पाहिलं म्हणजे एक्सरे पाहिला तर श किरण हा जवळपास आपल्याला गॅमा रे सारखाच काम करताना दिसतो मित्रांनो. परंतु तो सुद्धा गॅमा रे एवढा इफेक्टिव्ह नाही. म्हणून प्लांट ब्रीडिंगमध्ये मोस्ट ऑफ सगळ्यात जास्त
कुणाचा वापर करतात? गॅमा रेचा, क्ष किरणाचा जास्त वापर करत नाही, कारण त्याची इंटेन्सिटी याच्यापेक्षा कशी आहे तर कमी आहे. सो या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर गॅमा रेज. आता लक्षात घ्या, यालाच धरून म्हणजे सेम कन्सेप्टला धरून आयोगाने आतापर्यंत भरपूर वेळा PYQ विचारलेले आहेत. मग आयोगाने PYQ कसे विचारले तर फळं पिकवण्यासाठी कोणता गॅस लागतो किंवा कोणतं हार्मोन लागतं. मग लक्षात घ्या, जसं आता आपण हे पाहिलं, ही पूर्ण मित्रांनो आर्टिफिशियल प्रोसेस आहे, ही सगळी आर्टिफिशियल प्रोसेस. परंतु जर झाडांना स्वतःहून नॅचरली फ्रूट रायपनिंग करायचं असेल तर त्यांच्याकडे काही हार्मोन्स आहेत. मग लक्षात घ्या, वनस्पतींकडे असणारे हार्मोन किती तर आपल्याला वनस्पतींकडे 5 हार्मोन सापडतात. त्यातला जो पहिला हार्मोन आहे तो आहे ऑक्झिन. लक्षात घ्या, पहिला कोणता आहे? ऑक्झिन. जो दुसरा हार्मोन आहे तो आहे सायटोकायनिन. दुसरा कोणता आहे? सायटोकायनिन. जो 3 नंबरचा हार्मोन आहे त्याला म्हणतात जिबर्लिक ऍसिड. आणि जो 4 नंबरचा आहे तो म्हणजे इथिलीन, की जो फ्रूट रायपनिंगचं काम करतो. आणि शेवटचा आहे ABA, की ज्याला आपण ॲब्सिसिक ऍसिड म्हणतो. आता हे जे आपण घेतले ही नॅचरल प्रोसेस आहे आणि जो प्रश्न विचारलाय तो आर्टिफिशियल प्रोसेसचा आहे. मग जर नॅचरली एखाद्या झाडाला त्याची उत्पादकता वाढवायची असेल किंवा जर त्याला फ्रूट रायपनिंग करायची असेल तर त्याला हे सगळे हार्मोन गरजेचे आहेत. मग लक्षात घ्या मित्रांनो, ऑक्झिनचं काम काय तर त्या प्लांटमध्ये असणाऱ्या रूटची हाईट वाढवणे. लक्षात घ्या, ऑक्झिनचं काम काय आहे? त्या प्लांटमध्ये असणाऱ्या रूटची हाईट वाढवणे. त्याचबरोबर जर आपण सायटोकायनिनचा विचार केला तर सायटोकायनिन हा शूटची वाढ करतो किंवा शूटची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करतो. जर आपण जिब्रेलिक ऍसिडकडे आलो तर हा प्लांटची ऑल ओव्हर ग्रोथ कंडक्ट करणार आहे. जर आपण इथिलीनकडे गेलो तर हा फळं पिकवण्याचं काम करतो, की जो एकमेव गॅसियस फॉर्ममध्ये आहे. लक्षात घ्या, बाकीचे सर्व हार्मोन कोणत्या फॉर्ममध्ये आहे? लिक्विड फॉर्ममध्ये आहे, परंतु हा एकमेव हार्मोन कोणत्या फॉर्ममध्ये आहे तर गॅसियस फॉर्ममध्ये. आणि आयोगाने असाही प्रश्न विचारलेला आहे की झाडांचं वृद्धत्व कशामुळे निर्माण होतं तर त्याचं उत्तर असं ABA म्हणजे ॲब्सिसिक ऍसिड. मग लक्षात घ्या, हे 5 हार्मोन तुम्हाला एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर ही जी आपण आर्टिफिशियल प्रोसेस पाहिली ही सुद्धा तुम्हाला एक्झामसाठी महत्त्वाची आहे. मग ज्यावेळेस आपण ह्या प्रश्नाचं उत्तर पाहतो सो प्रश्नाचं उत्तर काय असणार? आपल्याकडे असणारे गॅमा रेज. आणि हे गॅमा रेज आपल्याला काय करतात तर वेगवेगळ्या प्रकारचा आपल्या बॉडीमध्ये, आपल्या म्हणजे वनस्पतींच्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादकता वाढवण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. आता पुढचा प्रश्न पहा काय विचारले. सो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजे गॅमा रेज. पुढचा प्रश्न विचारले काय विचारले पहा, ग्रॅफाईटबद्दल अयोग्य विधान ओळखा. आता मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा प्रश्नाची डिमांड काय आहे? ग्रॅफाईट. मग ग्रॅफाईट काय आहे हे आपल्याला समजायला हवं. आता हा पण प्रश्न आयोगाच्या धर्तीवरतीच आहे. आयोगाने यापूर्वी भरपूर वेळा डायमंडवरती प्रश्न विचारला. लक्षात घ्या, कशावरती प्रश्न विचारला? डायमंडवरती. मग मित्रांनो, आता डायमंड आणि ग्रॅफाईटचा काय संबंध? हे दोघे पण कार्बनचे अपरूप आहेत. लक्षात घ्या, हे दोघे पण कुणाचे अपरूप आहेत? कार्बनचे अपरूप आहे. म्हणजे कार्बन ग्रॅफाईटमध्ये पण प्रेझेंट आहे, कार्बन हिऱ्यामध्ये पण प्रेझेंट आहे. मग कार्बन का प्रेझेंट आहे तर कार्बन ह्या दोन्ही धातूंना एक स्ट्रॉंग कॅरेक्टर प्रोव्हाइड करतो. जर तो दोघांमध्ये स्ट्रॉंग फॅसिलिटी प्रोव्हाइड करत असेल तर हे त्यांचं झालं वैशिष्ट्य. म्हणून लक्षात घ्या, हिरा हा सगळ्यात मजबूत असतो. आणि जर आपण त्यांच्यात कार्बन फॅमिलीतला पाहिलं तर सगळ्यात वीक कोण आहे? मग आपल्याकडे ग्रॅफाईट आहे. मग आपल्याला माहीत आहे की जे आपल्याकडे मेटल असतात ते उष्णतेचं वहन करतात, त्याचबरोबर ते विद्युत वहन करतात, त्याचबरोबर ते स्ट्रॉंग पार्टिकल आहेत, त्याचबरोबर त्यांना एक स्वतःची चकाकी असते, त्याचबरोबर त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रॉपर्टी आहेत. मग जर वेगवेगळ्या प्रॉपर्टी असेल तर ह्या सगळ्या प्रॉपर्टी आपल्याला मेटल्समध्ये पाहायला मिळतात, म्हणजे धातूमध्ये पाहायला मिळतात. जर आपण मित्रांनो अधातूंचा विचार केला म्हणजे नॉन मेटलचा विचार केला तर तिथे आपल्याला ह्या प्रॉपर्टी पाहायला मिळत नाही. मग लक्षात घ्या, जो ग्रॅफाईट आहे हा आपला वन ऑफ द काय आहेत? धातू आहे, मेटल आहे. जर आपला हा धातू असेल तर त्याच्या रिगार्डिंग अयोग्य विधान कोणतं ते आपल्याला ओळखायचंय. मग आता पहिलं वाक्य पहा काय म्हटलंय की ग्रॅफाईटचा उपयोग इलेक्ट्रोड म्हणून केला जातो किंवा इलेक्ट्रोड म्हणून होतो. आता लक्षात घ्या, जर या वाक्याकडे आपण नीट पाहिलं मित्रांनो तर एक शब्द आला इथे, कोणता? इलेक्ट्रोड. आता इलेक्ट्रोड म्हणजे काय तर ज्या ठिकाणी एखादा धातू, लक्षात घ्या, ज्या ठिकाणी एखादा धातू इलेक्ट्रिक करंट फ्लो करू शकतो म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी त्याच्याकडे असू शकते तर अशा पॉईंटला आपण इलेक्ट्रोड म्हणतो. आणि मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की ग्रॅफाईट एक धातू आहे, ग्रॅफाईट एक मेटल आहे. जर ग्रॅफाईट एक मेटल असेल तर त्या मेटलकडे विद्युत वहन करण्याची क्षमता आहे. आणि जर विद्युत क्षमता असेल किंवा विद्युत वहन करण्याची पॉवर असेल किंवा कॅपॅसिटी असेल तर तो काय झाला? इलेक्ट्रोड झाला. म्हणून हे वाक्य कसं आहे तर योग्य आहे. आपल्याला काय ओळखायचंय?
अयोग्य ओळखायचे. जर आपण ऑप्शन नंबर 2 कडे गेलो तर काय म्हटले पहा, पेन्सिलमधील जो काही लेडचा भाग आहे तो कशापासून बनलेला आहे, ग्रॅफाईट पासून बनलेला असतो. सो हे पण बरोबर आहे. आता हे जे वाक्य आहे हे ग्रॅफाईटच्या ॲप्लिकेशन बेसवरती आहे. आता हे वाक्य काय सांगतं, जर आपण पेन्सिलमध्ये जर लीड पाहिलं किंवा लेड पाहिलं, हे लेड कुणापासून बनलेलं आहे तर ग्रॅफाईटपासून. सो हे पण वाक्य कसं आहे आपलं, बरोबर आहे. 3 नंबरला काय म्हटलंय पहा, ग्रॅफाईट हा विजेचा सुवाहक आहे, म्हणजे इलेक्ट्रिक करंट तो कॅरी करू शकतो, म्हणजे कंडक्टिव्हिटी आहे. पुढे काय म्हटलंय, परंतु तो उष्णतेचा दुर्वाहक आहे. आता मित्रांनो नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस कार्बनच्या स्ट्रक्चर बद्दल एखादा प्रश्न येतो किंवा ज्यावेळेस ग्रॅफाईट बद्दल एखादा प्रश्न येतो तर ग्रॅफाईट हा विजेचा सुवाहक आहे, त्याचबरोबर तो उष्णतेचा पण सुवाहक आहे, दुर्वाहक नाही. ज्या ज्या ठिकाणी आपण एक सुरुवातीला एक प्रश्न पाहिला होता पहा, की तो बल्ब तापतो, म्हणजे इलेक्ट्रिक बल्ब तापतो आणि तो चमकतो, किंवा मी तुम्हाला हीटरचं एक्झाम्पल दिलं की हीटर तापतो आणि ते पाणी गरम होतं. म्हणजे काय झालं मित्रांनो, तापलं म्हणजे त्या ठिकाणी अगोदर आपल्याकडे करंट फ्लो झाला, देन तो करंट तिथे थांबला म्हणून तो धातू गरम झाला. याचा अर्थ त्या धातूने काय केलं, उष्णतेचं वहन केलं. त्यासाठी त्याला आधी इलेक्ट्रिक जो करंट आहे त्याचं वहन करावं लागलं, म्हणजे इलेक्ट्रिक करंटचा तो सुवाहक म्हणून तो उष्णतेचा सुवाहक. सेम कंडिशन इथे आपल्याकडे जो ग्रॅफाईट आहे तो काय आहे, पहिलं स्टेटमेंट सांगितलं की इलेक्ट्रोड आहे. इलेक्ट्रोड आहे म्हणजे तो काय, विजेचा सुवाहक आहे. जर तो विजेचा सुवाहक असेल तर तो आपल्याकडे उष्णतेचा पण कसा असणार आहे, तर सुवाहक असणार आहे. परंतु इथे काय म्हटले, दुर्वाहक, म्हणून हे वाक्य काय झालं आपल्याकडे, तर अयोग्य झालं, म्हणजे चुकीचं झालं. मग मित्रांनो शेवटचं पहा काय म्हटले, की ग्रॅफाईट हे कुणाचं रूप आहे, तर कार्बनचं अपरूप आहे, की जे आपण सुरुवातीलाच पाहिलं की ग्रॅफाईट हे कुणाचं अपरूप आहे, तर कार्बनचं अपरूप आहे. मग लक्षात घ्या, असे प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ग्रॅफाईट काय आहे किंवा कार्बनचं स्ट्रक्चर काय आहे हे आपल्याला माहीत असायला हवं. आत्तापर्यंत आयोगाने कार्बनच्या अपरूपला धरून भरपूर वेळा प्रश्न कुणाबद्दल विचारलेला आहे, हिऱ्याबद्दल. त्याचबरोबर त्यांनी आयोगाने असंही विचारलेलं आहे यापूर्वी की डायमंड आणि ग्रॅफाईट ह्या दोघांमध्ये स्ट्रॉंग मॉलिक्यूल कोणता, तर स्ट्रॉंग मॉलिक्यूल कोणता असतो, डायमंड असतो. बिकॉज त्यांच्यामध्ये जे कार्बनचं स्ट्रक्चर आहे ते डेन्स फॉर्ममध्ये पाहायला मिळतं. आणि जर आपण आपल्याकडे असणाऱ्या ग्रॅफाईटकडे पाहिलं तर ते आपल्याला ॲज कम्पेअर टू कार्बन किंवा ॲज कम्पेअर टू डायमंडकडे असणारे कार्बन हे आपल्याला कमी फॉर्ममध्ये पाहायला मिळतात. म्हणून हा थोडा काय असतो, हिऱ्यापेक्षा वीक असतो. मग लक्षात घ्या, आपल्या यामध्ये 1 नंबरचं सेंटेन्स बरोबर आहे, 2 नंबरचं पण योग्य आहे, 3 नंबरचं अयोग्य आहे आणि 4 नंबरचं योग्य आहे. म्हणून प्रश्नाचं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 3 असेल. आता पुढचा प्रश्न पहा काय विचारले, वाहनांमध्ये रियर व्ह्यू मिरर म्हणून कोणता आरसा वापरला जातो. आता मित्रांनो हा प्रश्न लॉजिक बेसने पण सुटतो, हा जनरल अवेअरनेसवरती सुटणारा प्रश्न आहे. कारण आपण सगळ्यांनी गाडी चालवली, आपण सगळ्यांनी आरसा पाहिलेला आहे. आरशामध्ये दिसणारी इमेज आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये पाहायला मिळते हे सुद्धा आपण एक ऑब्झर्व केलेलं आहे. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण आरशामध्ये पाहतो त्या आरशामध्ये पाहिल्यावरती जो व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो अशा व्ह्यूला आपण काय म्हणणार आहोत, रियर व्ह्यू मिरर. मग लक्षात घ्या, प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की जो आपल्याला रिव्हर व्ह्यू मिरर पाहायला मिळतो ते कोणत्या प्रकारच्या ग्लासने पाहायला मिळतो किंवा कोणत्या प्रकारच्या मिररने पाहायला मिळतो. तर इथे मिररचे 4 प्रकार दिलेत. पहिला आहे अंतर्वक्र की ज्याला आपण कॉन्केव्ह म्हणतो, दुसरा आहे आपल्याकडे बहिर्वक्र की ज्याला आपण कॉन्व्हेक्स म्हणतो, तिसरा आहे आपल्याकडे प्लेन मिरर म्हणजे सपाट मिरर, आणि चौथा आहे सिलेंड्रिकल. मग आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण कोणताही ऑब्जेक्ट एखाद्या मिररमध्ये पाहतो त्यावेळेस तो आपल्याला आभासी जाणवतो, म्हणजे व्हर्च्युअल जाणवतो. लक्षात घ्या, तो आपल्याला कसा जाणवतो, आभासी जाणवतो. त्याचबरोबर ही इमेज आपल्याला जवळ दिसते. भरपूर वेळेस मित्रांनो आपण गाडी चालवतो, आपली जरी गाडी लांब असेल तरी ती गाडी आपल्याला जवळ भासते, प्लस ती इमेज छोट्या फॉर्ममध्ये दिसते आणि आपल्याला सरळ येताना दिसते. ज्यावेळेस ती इमेज सरळ येताना दिसते अशा वेळेस जे आरशांचं स्ट्रक्चर आहे हे बहिर्वक्र असतं. आणि बहिर्वक्र स्ट्रक्चर असल्यामुळे काय होतं की त्याचे जे नंबर ऑफ अँगल्स आहेत हे नंबर ऑफ अँगल्स त्या इमेजला फोकस करून कॅप्चर करण्याचं काम करतात. आणि इमेजला कॅप्चर करताना ते कोणत्या फॉर्ममध्ये करतात, तर आभासी फॉर्ममध्ये, की ज्याला आपण व्हर्च्युअल फॉर्म म्हणतो. लक्षात घ्या, कोणता फॉर्म आहे आपल्याकडे, आभासी फॉर्म म्हणजे व्हर्च्युअल फॉर्म. ज्यावेळेस इमेज ही व्हर्च्युअल फॉर्ममध्ये तयार होते तो व्हर्च्युअल फॉर्म देण्याचं काम कुणाचं आहे,
बहिर्वक्रचं. हेच जर आपण अंतर्वक्र पाहिलं तर अंतर्वक्रमध्ये आपल्याला आभासी इमेज भेटणार नाही. त्याचबरोबर जी इमेज भेटलेली आहे ती एकदम आपल्याला आपल्या डोळ्यासमोर सरळ दिशेने पण दिसणार नाही, त्याचबरोबर ती क्लोजर पण दिसणार नाही. म्हणजेच आपल्याला जर गाडी चालवताना आपल्याला जर रिअर व्ह्यू पाहायचा असेल तर हा जो रिअर व्ह्यू आहे, रिअर व्ह्यू फक्त एकाच प्रकारच्या आरशामुळे पाहायला मिळतो. तो म्हणजे कोणता आरसा असणार आहे तर बहिर्वक्र. मग बहिर्वक्रच्या 3 प्रॉपर्टी लक्षात ठेवा. सो पहिली प्रॉपर्टी काय की दिसणारी इमेज ही आभासी असणार आहे. दुसरा पॉइंट म्हणजे काय, दिसणारी इमेज ही आपल्याला क्लोजर असणार आहे, प्लस दिसणारी इमेज ही सरळ स्ट्रक्चरमध्ये म्हणजे सरळ फॉर्ममध्ये असणार आहे किंवा स्ट्रेट असणार आहे. सो ह्या 3 प्रॉपर्टी आपल्याला बहिर्वक्र म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या कॉन्व्हेक्स मिररमध्ये पाहायला मिळते. म्हणून आपण गाडीचा रिअर व्ह्यू मिरर कोणत्या प्रकारचा बनवून घेतलेला असतो तर बहिर्वक्र म्हणजेच कॉन्व्हेक्स. मग लक्षात घ्या बाकीच्यांचा इथे काही संबंध नाही, कारण बाकीच्या मिररमध्ये जे आपल्याला इमेज दिसणार आहे ती या फॉर्ममध्ये दिसणार नाही. म्हणून आपण इथे बनवताना जो काय आपला आरसा आहे तो कसा बनवून घेतो तर बहिर्वक्र बनवून घेतो. पुढचा प्रश्न पहा काय विचारले की पुढीलपैकी कोणता नियम हा जडत्वाचा किंवा इनर्शिया ही संकल्पना स्पष्ट करते. आता मित्रांनो यासाठी आपल्याला जो काही आपल्याकडे न्यूटनचे 3 लॉ आहे ते माहीत असायला हवे. आपल्याला माहीत आहे की न्यूटनचे फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ हे 3ही लॉ आपल्याकडे ग्रॅव्हिटेशन किंवा जे काही मास ऑफ द ऑब्जेक्ट आहे म्हणजे वस्तुमान प्लस जे काही वस्तुमानांमध्ये असणारं डिस्टन्स आहे किंवा पार्टिकलमध्ये असणारं डिस्टन्स आहे यावरती अवलंबून आहे. मग ज्यावेळेस आपण लॉ ऑफ इनर्शिया पाहतो, आता इनर्शिया म्हणजे काय मित्रांनो तर लक्षात घ्या इनर्शिया म्हणजे जडत्व. इनर्शिया म्हणजे काय जडत्व. मग ज्यावेळेस आपण कोणताही जडत्वाचा प्रिन्सिपल पाहतो मग हा प्रिन्सिपल काय सांगतो की कोणत्याही पार्टिकलला 2 गती असतात किंवा 2 सिच्युएशन असतात. एक तर ती वस्तू गतिमान असेल म्हणजे मोमेंटममध्ये असेल किंवा ती वस्तू स्थिर असेल. मग आता लक्षात घ्या समजा मी आता इथे स्थिर आहे, जर मी इथे स्थिर असेल तर मी एक वन ऑफ द पार्टिकल आहे. समजा मी जर माझे अचानक मोशन बदलत असेल तर याला कारण काय की माझ्यावरती काहीतरी एक्सटर्नल फोर्स अप्लाय होतोय. जर माझ्यावरती काहीतरी एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत असेल तर मी माझी स्थिती बदलणार. म्हणजे काय सुरुवातीला मी स्टेशनरी होतो किंवा सुरुवातीला मी गतिमान होतो म्हणजे मोशनमध्ये होतो. जर मला कोणती तरी मोशन असेल किंवा जर मी कोणत्या तरी स्टेशनरी कंडिशनमध्ये असेल, स्टेशनरीमधून जर मला गतिमान व्हायचं असेल तर मला कोणता फोर्स हवाय एक्सटर्नल फोर्स, किंवा मला गतिमान अवस्थेमधून स्टेशनरी अवस्थेमध्ये जायचं असेल तरी पण मला काय हवं आहे तर माझ्याकडे असणारा एक्सटर्नल फोर्स. या दोनही कंडिशनमध्ये आपल्याला कोणता लॉ पाहायला मिळतो तर जडत्वाचा. मग मित्रांनो आता जडत्वाचा लॉ काय सांगतो तर लक्षात घ्या जी अवस्था एखाद्या पार्टिकलला भेटलेली आहे ती अवस्था तो पार्टिकल ठेवण्याचा प्रयत्न करतो याला म्हणतात लॉ ऑफ इनर्शिया म्हणजे जडत्वाचा नियम. मी पुन्हा सांगतो लक्षात घ्या जी अवस्था एखाद्या पार्टिकलला भेटलेली आहे मग अवस्था 2 आहे, एक तर पार्टिकल गतिमान असेल किंवा एक तर पार्टिकल कसं असणार आहे स्थिर असणार आहे. मग जी त्याची प्रॉपर अवस्था आहे तीच अवस्था तो ठेवण्याचा प्रयत्न करतो याला आपण काय म्हणणार आहोत जडत्वाचा नियम. मग प्रश्नामध्ये काय विचारलं की पुढीलपैकी कोणता नियम हा जडत्वाचा नियम सांगण्याचं काम करतो किंवा ही संकल्पना स्पष्ट करतो. मग लक्षात घ्या यासाठी आपल्याला न्यूटनचे 3 लॉ महत्त्वाचे आहे. त्यातला न्यूटनचा पहिला लॉ हा कुणावरती डिपेंड आहे तर जडत्वावरती डिपेंड आहे. मग मित्रांनो मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की तुम्ही ते कधी अनुभवलं पण असेल. समजा आपल्याला एखादा टेबल आहे, टेबलवरती आपण काहीतरी बेडशीट आथरलेलं असतं. समजा त्या बेडशीटवरती आपल्याकडे समजा हा पेन आहे, पेन हा त्या बेडशीटवरती आहे. जर आपण हा पेनाचा विचार केला तर पेन हा झाला एक पार्टिकल. हा पेन ज्यावेळेस मी त्या बेडशीटवरती ठेवला हा एक फिक्स आहे म्हणजे स्टेशनरी आहे. जर हा स्टेशनरी असेल तर याला भेटलेली जी अवस्था आहे ती म्हणजे स्थिर अवस्था. जर मी अचानक बेडशीट ओढलं तर बेडशीट ओढलं म्हणजे काय बेडशीट पण अगोदर स्थिर अवस्थेमध्ये होतं. मी एक्सटर्नल फोर्सचा वापर करून त्या बेडशीटला गतिमान बनवलं, पण गतिमान बनवल्यानंतर या पेनाला कोणत्याही प्रकारची मुवमेंट भेटत नाही. हा पेन आहे त्याच जागेवरती राहतो म्हणजे बेडशीट निघून येतं पेन पुन्हा टेबलवरतीच राहतो. याला म्हणतात लॉ ऑफ इनर्शिया. लक्षात घ्या याला आपण काय म्हणणार आहे लॉ ऑफ इनर्शिया. म्हणजे ह्या पेनाने जडत्वाचा नियम फॉलो केला. जर याने जडत्वाचा नियम फॉलो केला असेल तर यालाच म्हणतात न्यूटन्स फर्स्ट लॉ. हाच काय झाला आपला न्यूटन फर्स्ट लॉ. म्हणून जडत्वाचा नियम सांगण्याचं काम कुणाचं आहे तर न्यूटनचा पहिला नियम. आणि जर आपण न्यूटनचा दुसरा नियम पाहिला तर न्यूटनचा दुसरा नियम काय सांगतो जो काही आपल्याकडे 2 वस्तूमध्ये असणारं जे वस्तुमान आहे त्या वस्तुमानाला त्यांचा फोर्स हा नेहमी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. प्लस
त्या वस्तूंमध्ये असणारं अंतर, या अंतराला तो फोर्स नेहमी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. हे सांगण्याचं काम कुणाचं आहे? न्यूटनच्या दुसऱ्या नियमाचं. मग लक्षात घ्या मित्रांनो, न्यूटनचा दुसरा नियम खूप सोपा आहे. समजा माझ्याकडे हा एक वस्तू आहे किंवा ही एक पार्टिकल आहे, माझ्याकडे हा एक पार्टिकल आहे. जर मी ह्या पार्टिकलला ए म्हटलं आणि ह्या पार्टिकलला मी जर बी म्हटलं, तर दोघांना काहीतरी एक वस्तुमान आहे. जर दोघांना काहीतरी वस्तुमान असेल तर समजा मी याला M1 म्हणतो, मी याला M2 म्हणतो. मग M1 आणि M2 हे दोन्ही वस्तूंचं काय आहे? तर वस्तुमान आहे. हे दोन्ही वस्तूंचं वस्तुमान त्यांनी वापरलेल्या फोर्सला, फोर्स म्हणजे बल, ह्या बलाला कसं असणार आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग लक्षात घ्या, न्यूटनचा दुसरा नियम काय सांगतो? ज्यावेळेस दोन पार्टिकलचं वस्तुमान हे त्यांच्या बलाशी, बलाशी म्हणजे कुणाशी? त्यांच्या फोर्सशी कोणत्या प्रोपोर्शनमध्ये आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल. अशा वेळेस त्या दोन वस्तूमध्ये असणारं अंतर, लक्षात घ्या, त्या दोन वस्तूमध्ये असणारं अंतर हे त्यांना कसं असणार आहे? तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. सो अंतर आपण कशाने दाखवतो? आर ने. म्हणून संबंध तयार होताना इथे कसा होणार आहे? तर फोर्स, जो काही आपल्याकडे फोर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल त्यांच्या मासला, म्हणजे तिथे असणाऱ्या त्यांच्या वस्तुमानाला, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. लक्षात घ्या, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कुणाला? तर त्यांच्या डिस्टन्सला. सो या प्रकारे आपल्याला जो नियम पाहायला मिळतो तो म्हणजे न्यूटनचा दुसरा नियम. आणि न्यूटनचा तिसरा नियम तर आपल्याला माहित आहे की प्रत्येक ॲक्शनला इक्वल अँड अपोजिटमध्ये रिॲक्शन मिळते. तर प्रत्येक ॲक्शनला इक्वल अँड अपोजिटमध्ये रिॲक्शन मिळत असेल तर तो न्यूटनचा कोणता लॉ झाला? तिसरा नियम. मात्र लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जो विचारला होता तो कोणता आहे? लॉ ऑफ इनर्शिया, म्हणजे जडत्वाचा नियम. सो जडत्वाचा नियम कुणाच्या रिगार्डिंग असणार आहे? न्यूटनचा पहिला नियम, म्हणजे ऑप्शन नंबर 4. आता पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न एकदम वन लाइनर फॉर्ममध्ये आहे. यामध्ये मोस्ट ऑफ कोणतीही कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळत नाही. आता प्रश्नामध्ये काय विचारले पहा, लालोत्पादक ग्रंथी. आता मित्रांनो, लालोत्पादक ग्रंथी म्हणजे काय? की ज्यांना आपण सलायव्हरी ग्लँड्स म्हणतो. मग सलायव्हरी ग्लँड्स साधारणतः किती लाळ दिवसभरात तयार करतात, म्हणजे किती सलाइवा एका दिवसामध्ये तयार करतात? आता मित्रांनो, हा जो प्रश्न आहे वन लाइनर आहे, फॅक्च्युअल आहे, इथे कोणतेही कन्सेप्ट आपली लपलेली नाही. तरी पण आपण सलायव्हरी ग्लँड्स काय आहे त्याबद्दल आपण थोडक्यात पाहूयात. सलायव्हरी ग्लँड काय करतात? तर आपल्या बॉडीमध्ये सलाइवा तयार करतात. मग मित्रांनो, सलाइवा म्हणजे एक्झॅक्टली काय? तर सलाइवामध्ये आपल्या बॉडीमध्ये नंबर ऑफ एन्झाईम तयार होतात, की ज्यांना आपण विकरे म्हणतो. लक्षात घ्या, नंबर ऑफ एन्झाईम तयार होतात. आणि हे एन्झाईम आपण जे कंझ्युम करतो किंवा आपण जे खातो, खाल्लेले पार्टिकल पचवण्याचं काम कुणाचं आहे? तर एन्झाईमचं आहे. आणि ह्या एन्झाईमला तयार कोण करतं? तर आपल्या बॉडीमध्ये लाळ करते. आणि लाळीला कोण तयार करतात? तर सलायव्हरी ग्लँड. मग आपल्या बॉडीमध्ये दिवसभरामध्ये जर किती लाळ तयार होणार? तर जवळपास 1.5 लिटर. लक्षात घ्या, जवळपास 1.5 लिटर एवढी लाळ किंवा एवढे एन्झाईम्स आपण पर डे, म्हणजे एका दिवसामध्ये तयार करू शकतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 2. आता बाकीच्या ऑप्शनचा काहीच मिनिंग लागत नाही, ते फक्त आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी ऑप्शन आहेत. सो आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? हा आपला फॅक्च्युअल डेटा आहे. लक्षात घ्या, हे आपले फॅक्ट्स आहेत. सो अशा फॅक्ट्स आपल्याला डायरेक्टली एक्झाममध्ये सॉल्व्ह करावे लागतात. यामध्ये कोणत्याही प्रकारची कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळत नाही. सो इथे एकच लक्षात ठेवा की सलायव्हरी ग्लँड सलाइवा तयार करतात, की त्या सलाइवामध्ये नंबर ऑफ एन्झाईम्स आहेत. हे एन्झाईम्स आपण जे काही खाल्लेलं आहे त्याला पचवण्याचं काम करतात. इवन जर आपल्याला एखाद्या दिवशी अपचन होत असेल, म्हणजे खाल्लेलं पचत नसेल, तर समजून घ्या मित्रांनो, आपल्या बॉडीमध्ये एन्झाईमचं ॲक्टिव्हिटी कमी झाली. मग एन्झाईमला आपण बायो कॅटॅलिस्ट किंवा कॅटॅलिस्ट सुद्धा म्हणतो. आयोगाने याच्यावरती सुद्धा मल्टी लाइनर फॉर्ममध्ये सुद्धा प्रश्न विचारलेत की एन्झाईमचे कार्य सांगा, किंवा एन्झाईमच्या प्रॉपर्टी सांगा, किंवा एन्झाईमच्या कोणत्या प्रॉपर्टी योग्य आहे किंवा अयोग्य आहे, असा आयोगाने प्रश्न यापूर्वी विचारलेला आहे. मग मित्रांनो, एन्झाईम काय करतात? तर हे रेट ऑफ रिॲक्शन वाढवतात. कोणत्याही अभिक्रियांचा किंवा कोणत्याही रिॲक्शनचा जर रेट वाढवायचा असेल तर ते रेट वाढवण्याचं काम कोणाचं आहे? तर एन्झाईमचं आहे. मग लक्षात ठेवायचं, विदाऊट एन्झाईम कोणतीही अभिक्रिया घडत नाही. समजा मी आता काही खाल्लेलं आहे, त्याचं पचन होत आहे. जर पचन होणार असेल तर मी त्याला खाताना मी त्याला माउथमध्ये शेविंग केले, चावले, चावल्यामुळे माझ्या जिभेवरती जी सलाइवा आहे ती त्या फूडमध्ये मिक्स झालेली आहे. आणि मग ते फूड माझ्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाऊन ते पचन करतंय. आणि जर ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाऊन डायजेशन क्रिएट करत असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी
चालणारी अभिक्रिया कुणामुळे चालते? एन्झाईममुळे. कारण त्या एन्झाईमने त्या पार्टिकलचं रेट ऑफ रिॲक्शन वाढवला, त्यांचा जे काही अभिक्रियांचा वेग आहे तो वाढवला. आणि ज्यावेळेस ते अभिक्रियांचा वेग वाढवतात मित्रांनो, त्यावेळेस ते आपल्या बॉडीमध्ये जो काही फायनल प्रोडक्ट आहे तो आपल्याला मिळवून देण्याचं काम करतात. हे सगळं काम कुणाचं आहे? तर आपल्याकडे असणाऱ्या लाळेचं म्हणजे सलाइवाचं. आता पुढे या, पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलंय पहा, की जेव्हा किडनी ट्युब्युलर पुनर्शोषण अयशस्वी होते तेव्हा भरपूर लघवी होते, या रोगाला काय म्हणतात? आता मित्रांनो प्रश्न आधी नीट समजून घ्या. प्रश्नामध्ये काय म्हटलंय की ज्यावेळेस ट्युब्युलर रिॲब्झॉर्प्शन, की ज्याला आपण ट्युब्युलर पुनर्शोषण म्हणतो, जर हे आपल्या बॉडीमध्ये अयशस्वी झालं तर आपल्याला भरपूर लघवी लागते. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ट्युब्युलर पुनर्शोषण काय आहे हे समजून घ्यावं लागेल. त्यानंतर हे अयशस्वी होतं म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. आणि त्यानंतर आपल्याला भरपूर लघवी लागणार, हा तर याचा रिझल्ट असणार आहे. जर आपल्या बॉडीमध्ये ट्युब्युलर रिॲब्झॉर्प्शन जर कमी होत असेल तर लघवीचं प्रमाण जास्त होणार आहे. आणि जर लघवीचं प्रमाण जास्त होत असेल तर या रोगाला काय म्हणतात हे आता आपल्याला इथे सांगायचं आहे. मला लक्षात घ्या मित्रांनो, यासाठी आपल्याला किडनी ही कन्सेप्ट समजून घ्यावी लागेल. मग जर आपण किडनी ह्या कन्सेप्टचा विचार केला तर किडनीमध्ये आपल्या बॉडीमध्ये ज्या काही प्रॉपर्टी असणार आहे त्या सगळ्या प्रॉपर्टी, आता लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की किडनी हे आपल्या बॉडीमध्ये काय करते तर प्रॉपर फिल्ट्रेशनचं काम करते. मग आता फिल्ट्रेशनचं काम करते म्हणजे मित्रांनो काय करते तर आपल्या बॉडीमध्ये जे काही ब्लड मॉलिक्यूल आहेत किंवा जे काही आपल्याकडे असणारे वॉटर किंवा लिक्विड मॉलिक्यूल आहेत यांचा प्रॉपर फिल्टर कोण करतं तर आपल्याकडे असणारी एक्सक्रिएटरी सिस्टीम. लक्षात घ्यावं का रे, प्रश्नाला समजून घेण्यासाठी आपल्याला आधी काय समजून घ्यावं लागेल की एक्सक्रिएटरी सिस्टीम काय आहे. मग आपण एक्सक्रिएटरी सिस्टीम पाहिलं तर एक्सक्रिएटरी सिस्टीममध्ये आपल्याला 4 ऑर्गॅन पाहायला मिळतात. कोणत्याही ऑर्गॅन सिस्टीमला मित्रांनो ऑर्गॅन सिस्टीम का म्हणतात? ज्यावेळेस त्या सिस्टीममध्ये नंबर ऑफ ऑर्गॅन कनेक्टेड आहेत आणि सर्व ऑर्गॅन एकच कार्य करतात, सो अशा पॉईंटला आपण ऑर्गॅन सिस्टीम म्हणतो. मग आपल्याकडे असं सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम आहे, त्याचबरोबर आपल्याकडे एक्सक्रिएटरी सिस्टीम आहे. मग आता एक्सक्रिएटरी सिस्टीममध्ये किती ऑर्गॅन आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे सगळ्यात पहिल्यांदा असते पेअर ऑफ किडनी. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे आपल्याकडे? पेअर ऑफ किडनी. ह्या पेअर ऑफ किडनीमध्ये पुन्हा आपल्याला 2 पाईप सारखे स्ट्रक्चर पाहायला मिळतात किंवा ट्यूब सारखे स्ट्रक्चर पाहायला मिळतात, की ज्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणणार आहोत की आपल्याकडे असणारं युरिनरी ब्लॅडर. लक्षात घ्या, हे आपलं युरिनरी ब्लॅडर आहे आणि शेवटी आपलं कोण आहे? युरिथ्रा आहे. सो याला मी काय म्हणूयात, याला म्हणूयात आपण किडनी. हे कोण आहे आपल्याकडे? किडनी आहे. ही किडनी काय करणार आहे की जे काही आपल्याकडे वॉटर किंवा ब्लड येणार आहे किंवा जे काही लिक्विड मीडियम आहे त्याला ते फिल्टर करणार आहे. त्यानंतर ते एका पाईपमधून फ्लो होणार, या पाईपला म्हणतात युरिटर. लक्षात घ्या, या पाईपला आपण काय म्हणणार आहे? युरिटर. आणि या पाईपमधून आलेलं युरिन आपल्याला एका पिशवीमध्ये साठवलेलं सापडतं की ज्याला आपण सॅक लाईक एरिया म्हणतो, तो म्हणजे युरिनरी ब्लॅडर. लक्षात घ्या, तो म्हणजे कोण असणार आहे तर युरिनरी ब्लॅडर. आणि या युरिनरी ब्लॅडरची एक कॅपॅसिटी असते, त्या कॅपॅसिटीच्या जर तो बाहेर गेला तर आपल्याला वॉशरूमला जावं लागतं. मग लक्षात घ्या, याची कॅपॅसिटी किती? समजा हा आपल्याकडे पूर्ण कॅपॅसिटीचा एक पिशवीचा भाग आहे, जर हा अर्धा भरला मित्रांनो तर आपल्याला युरिनेशनचा कॉल येतो आणि त्या युरिनेशनच्या कॉलमुळे आपण ते युरिन बाहेर टाकतो, पुन्हा आपला हा युरिनरी ब्लॅडर काय होतं? मोकळा होतो. परंतु प्रश्नामध्ये काय विचारलं होतं की खूप लघवी लागते. मग खूप लघवी लागते म्हणजे काय तर ते आता आपण समजून घेऊयात. लक्षात घ्या, आता किडनीमध्ये जसं आपण म्हणतो की आपल्या बॉडीचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट कोण आहे? सेल आहे. तसंच मित्रांनो जर आपण किडनीचा विचार केला तर किडनीचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट कोण आहे तर नेफ्रॉन आहे. लक्षात घ्या, कोण आहे? नेफ्रॉन. सो इथे आपल्याला नेफ्रॉन लक्षात ठेवायचं आहे. एका किडनीमध्ये जवळपास 10 लाख नेफ्रॉन असतात. इकडे 10 लाख, इकडे 10 लाख, की ज्यांना आपण 1 मिलियन म्हणू शकतो. सो दोन्ही किडनीमध्ये किती नेफ्रॉन झाले? मग 20 लाख म्हणजे 2 मिलियन. आणि हे नेफ्रॉन आपल्या बॉडीमध्ये जे काही फिल्ट्रेशन आहे ते फिल्ट्रेशन करण्याचं काम करतात. मग आता मित्रांनो जर आपण नेफ्रॉनचा विचार केला तर हा नेफ्रॉन वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाइड आहे. मग लक्षात घ्या, आता आपण नेफ्रॉनची डायग्राम पाहतोय. आता नेफ्रॉनमध्ये हा जो कप लाईक शेप आहे, या कप लाईक शेपला म्हणतात बाउमन्स कॅप्सूल. लक्षात घ्या, यांना काय म्हणतात? बाउमन्स कॅप्सूल. आणि हे बाउमन्स कॅप्सूल आपल्या बॉडीमध्ये एक्झॅक्टली फिल्ट्रेशनचं काम करतात. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण एकदा डायग्राम समजून घेऊयात, मग तुम्हाला कळेल की ट्युब्युलर रिॲब्झॉर्प्शन काय प्रकार होता. तर ज्यावेळेस आपण हे ट्युब्युलर रिॲब्झॉर्प्शन पाहतो
त्यासाठी मित्रांनो आपल्याला नेफ्रॉन समजून घ्यावं लागेल. आता ही डायग्राम कुणाची आहे? नेफ्रॉनची. आता इथे जो कप लाईक शेप आहे याला म्हणतात बाउमन्स कॅप्सूल. लक्षात घ्या, याला काय म्हणतात? बाउमन्स कॅप्सूल. तिथून पुढे यांच्या आतमध्ये एक कॅपिलरी नेटवर्क असते, एक जाळीसारखा भाग असतो, याला म्हणतात ग्लोमेरुलस. लक्षात घ्या, याला काय म्हणतात? ग्लोमेरुलस. आणि इथे हा जो फोल्डेबल पाईप आहे याला म्हणतात PCT. हा महत्त्वाचा आहे. आपल्या प्रश्नाची डिमांड ही PCT आहे, लक्षात घ्या. परंतु PCT पर्यंत येण्यासाठी आपल्याला हे सगळं घेणं गरजेचं आहे, कारण आपल्या बॉडीमध्ये ही सिस्टीम आहे, हिच्या आतमध्ये ही सिस्टीम आहे. जवळपास अशा सिस्टीम एका किडनीमध्ये किती आहे? 10 लाख म्हणजे 1 मिलियन. आणि दोन्ही किडनी मिळून किती आहेत? तर आपल्याकडे असणारे 2 मिलियन म्हणजे 20 लाख. मात्र लक्षात घ्या, हा जो पार्ट आहे याला म्हणतात PCT म्हणजे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल. देन इथे जो आपला यू शेप सारखा भाग आहे याला म्हणतात LOH म्हणजे लूप ऑफ हेनले. आणि जो पुढचा भाग आहे याला म्हणतात DCT. आणि शेवटचा भाग म्हणजे कोण आहे आपल्याकडे? तर कलेक्टिंग ट्यूबिल किंवा कलेक्टिंग डक्ट. मात्र लक्षात घ्या मित्रांनो, आता होतं काय? तर यासाठी मी तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो, मग आपण इकडे जाऊयात. भरपूर वेळेस आपण चहा गाळून घेतो. पहा, चहा गाळून घेतो म्हणजे काय? तर गाळणीचा जो शेप आहे, कसा शेप आहे रे? असा यू शेप आहे, बरोबर, किंवा कप सारखा शेप आहे. सेम शेप इथे आहे. गाळणीचं काम गाळण करणे. सेम इथे किडनीमध्ये असणाऱ्या नेफ्रॉनचं पण काम काय असणार आहे? तर इथे गाळून घेणे. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस तो यू शेप गाळतो त्यावेळेस त्या गाळणीमध्ये एक जाळी आहे का जाळी? त्याचप्रमाणे इथे पण आपल्याला जाळीसारखा एक भाग दिसतो की त्या भागाला आपण काय म्हणणार आहोत? ग्लोमेरुलस. लक्षात घ्या, त्या भागाला आपण काय म्हणणार आहोत? ग्लोमेरुलस. हा ग्लोमेरुलस जे काही गाळण करणार आहे ते सगळं गाळण केल्यानंतर आपल्याला 2 प्रकारचे मटेरियल तयार करतो. म्हणजे काय मित्रांनो? तर हे स्ट्रक्चर सगळं ह्या किडनीमध्ये असणार आहे. वरतून समजा वॉटरायझेशन ब्लड आलं, ब्लड येताना सगळ्यात पहिल्यांदा या कप लाईक शेपमध्ये येतं की ज्याला आपण काय म्हटलंय? बाउमन्स कॅप्सूल. लक्षात घ्या, त्याला आपण काय म्हटलंय? बाउमन्स कॅप्सूल. बाउमन्स कॅप्सूलमध्ये आल्यानंतर ही जी जाळीसारखा दिसणारा जो भाग आहे त्याला काय म्हटलंय आपण? ग्लोमेरुलस. हा काय करतो की आलेल्या ब्लडचं किंवा आलेलं लिक्विड मीडियम सॉर्ट आउट करतो, म्हणजे गाळून घेतो. गाळून घेतल्यानंतर 2 प्रकारचे मीडियम तयार होतात. लक्षात घ्या, एकाला म्हणूयात आपण चांगलं मटेरियल आणि दुसरं कोणतं मटेरियल असणार आहे? वेस्ट मटेरियल, की ज्याचं काय तयार होणार आहे की आपल्याकडे युरिन तयार होणार आहे. आणि दुसरं कोणतं मटेरियल असणार आहे? गुड मटेरियल. जसं आपण चहा गाळून घेतो, चहा गाळून घेतल्यावरती चहा आपल्यासाठी गुड आहे, वरती राहिलेली चहापत्ती आपण फेकून देतो म्हणजे ते वेस्ट आहे. सेम इथे जे वेस्ट मटेरियल आहे त्याचं आपण काय तयार करणार आहोत मित्रांनो? युरिन तयार करणार आहोत. मग लक्षात घ्या, जर इथे आपल्याकडे युरिन तयार होत असेल तर हे युरिन आणि तयार झालेलं गुड मटेरियल की जे चांगलं मटेरियल आहे ते दोन्ही पण ह्या पाईपमध्ये येतात. इथून गाळून झाल्यावरती हे दोन्ही पण फ्लो होऊन या पाईपमध्ये येतात. या पाईपला किंवा या ट्यूबला आपण काय म्हणणार आहोत? PCT म्हणजे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल. आता तुम्हाला फुल फॉर्म नाही लक्षात राहिलं तरी चालेल, फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा PCT. याच्यावरती सुद्धा आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलाय. मग मित्रांनो, होतं काय की हा जो PCT आहे हा जे गाळलेलं मीडियम आहे त्यातून चांगलं मीडियम ॲब्झॉर्ब करून घेतो. लक्षात घ्या मी काय म्हणतोय? चांगलं मीडियम काय केलं? ॲब्झॉर्ब केलं किंवा त्याचं रिॲब्झॉर्प्शन केलं की ज्याला आपण पुनर्शोषण म्हणतो. आणि जर त्याचं रिॲब्झॉर्प्शन होत असेल तर रिॲब्झॉर्प्शन केलेलं मीडियम पुन्हा ते बॉडीकडे पाठवतात. परंतु प्रश्नामध्ये काय म्हटलं रे की जर ट्युब्युलर रिॲब्झॉर्प्शन होत नसेल म्हणजे पुनर्शोषण होत नसेल तर याचं काम प्रॉपर नाही, म्हणजे आपला नेफ्रॉन खराब झालाय. मग मित्रांनो, जर गाळणीने गाळल्यावरती चांगलं मीडियम आणि खराब मीडियम तयार होत असेल त्यातलं चांगलं मीडियम कोण शोषून घेतं? PCT. लक्षातच ठेवा, आयोगाने पूर्वी विचारलेलं आहे की ट्युब्युलर पुनर्शोषण कोण करतं? तर कोण करतं? PCT. आणि आता प्रश्नामध्ये काय म्हटलंय? तर ट्युब्युलर पुनर्शोषण फेल झालं म्हणजे कोण फेल झालं? तर PCT फेल झालं. तर चांगल्या मीडियमचं पुनर्शोषण होणार आहे का? नाही. मग हे चांगलं मीडियम आणि हे युरिन हे पुन्हा एकत्र मिक्स होऊन पुन्हा फ्लो होणार आणि फ्लो होऊन ते पुन्हा या सगळ्या ट्यूब मधून ते पुन्हा या पाईप मधून कशामध्ये येणार? युरिनरी ब्लॅडर. म्हणजे इथे लिक्विड मीडियम वाढलं म्हणजे मित्रांनो लघवीचं प्रमाण काय होणार आहे? तर वाढणार आहे. मग लघवीचं प्रमाण कशामुळे वाढलं? तर पुनर्शोषण नाही झालं. मग लक्षात घ्या, आपल्या बॉडीतलं सगळं ब्लड सगळं वेस्ट आहे का? नाही. या बॉडीमध्ये असणारं ब्लड यातला काही पार्ट वेस्ट आहे. जर काही पार्ट वेस्ट असेल तर तो आपण युरिनच्या फॉर्ममध्ये तयार करणार आहे आणि बाकीचा पार्ट चांगला आहे की जो पुन्हा शोषून घेणार आहोत. मग जर आपल्याला त्याचं पुन्हा शोषून घ्यायचं असेल तर कोणता भाग लागतो? PCT. मग या
पीसीटीचं जर पुनर्शोषण फेल झालं तर आपल्याला बॉडीमध्ये लघवीचं प्रमाण वाढलेलं दिसतं. मग लक्षात घ्या, प्रश्नामध्ये पण तेच म्हटले, ट्युब्युलर पुनर्शोषण कोण करतं? पीसीटी म्हणजे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल. जर हा पार्ट खराब झाला तर लघवीचं प्रमाण काय होणार आहे? वाढणार आहे. या रोगाला मित्रांनो म्हणतात मधुमेह इन्सिपिडस. लक्षात घ्या, या आजाराला काय म्हणतो आपण? मधुमेह इन्सिपिडस. जर असे आजार लहान मुलांना होत असेल तर त्यांना म्हणतात किशोरवयीन मधुमेह. लक्षात घ्या, त्यांना काय म्हणतो आपण? किशोरवयीन मधुमेह. मग जर असे आजार एखाद्या ॲडल्ट पर्सनला होत असेल की ज्यांचा पीसीटी खराब झालेला आहे, सो त्यांना आपण काय म्हणणार? मधुमेह इन्सिपिडस. मग आता लक्षात घ्या, या प्रश्नाला सोडवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ट्युब्युलर पुनर्शोषण काय आहे हे आपल्याला यायला हवं. ते अयशस्वी होतं म्हणजे कोण अयशस्वी होतं? तर पीसीटी अनसक्सेसफुल होतो. मग तो जर अनसक्सेस झाला तर आपल्याला भरपूर लघवी का लागते हे आता आपण पाहिलं. सो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2 असणार आहे. मग मित्रांनो, असे जे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी प्रॉपर आपल्याला त्यामध्ये काय विचारलेलं आहे हे गरजेचं आहे. सो यासाठी आपल्याला प्रॉपर थेरी माहीत असायला हवी की जी थेरी आपल्याला त्या उत्तरापर्यंत घेऊन जाते. आता पुढचा प्रश्न पहा, काय विचारले की पुढीलपैकी इयर ऑसिकल्स कोणते आहेत? आता इयर ऑसिकल म्हणजे काय? लक्षात घ्या, इयर म्हणजे आपल्या कानाचा भाग. आपल्या कानाला आपण 3 भागामध्ये डिवाइड करतो मित्रांनो. एक म्हणजे कानाचा बाहेरचा भाग की ज्याला आपण बाह्य कर्ण म्हणतो, देन कानाचा मधला भाग की ज्याला आपण मध्य कर्ण म्हणतो, आणि देन जिथे कानाचा आपला आवाज क्रिएट होतो त्या ठिकाणी आपला काय असणार आहे? तर कानाचा आतील भाग. सो कानाचे 3 भाग कोणते? कानाचा एकदम बाहेरचा भाग की ज्याला आपण बाह्य कर्ण म्हणणार, कानाचा मधला भाग आणि देन कानाचा आतील भाग. मग जर आपण या हाडांचा विचार केला तर हे सगळे हाडे आहेत जे आपल्या ऑप्शन दिलेत. ह्युमरस आहे, मॅलियस आहे, इन्कस आहे, स्टॅप्स आहेत. हे सगळे आपल्या बॉडीमधले कोण आहेत? बोन आहेत. लक्षात घ्या, हे सगळे बोन आपल्या बॉडीमध्ये कानांमध्ये आवाज तयार करण्याचं काम करतात. मग आता लक्षात घ्या, आवाज तयार करतात म्हणजे काय? आता मित्रांनो, मी बोलते तुम्हाला ऐकू येते. कशामुळे ऐकू येते? तर आवाजाचं कंपन होते, आवाजाचं व्हायब्रेशन होते. आता मी बोलताना तुमच्यामध्ये जो काही माध्यम आहे, म्हणजे जो काही आपल्या ॲटमॉस्फेरिक माध्यम असेल किंवा कोणताही वेगवेगळा माध्यम असेल, त्या माध्यमांमध्ये असणारे कण काय होतात? व्हायब्रेट होतात. ज्यावेळेस ते कंपन पावतात त्यावेळेस आवाज हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होतो? जाताना दिसतो. मग यासाठी आपल्याला या 3 हाडांची खूप गरज असते. मग लक्षात घ्या, पहिलं हाड कोणतं आहे? त्यामध्ये मेलियस आहे, दुसरं कोणतं आहे? इन्कस आहे, आणि तिसरं कोणतं आहे? स्टॅप्स. आता स्टॅप्स बद्दल अजून एक माहिती लक्षात ठेवा. आपल्या बॉडीतलं म्हणजे मानवी शरीरामध्ये सगळ्यात छोटं जे हाड आहे किंवा सगळ्यात छोटं जे बोन आहे ते म्हणजे मित्रांनो कोण? स्टॅप्स. ही त्याच्याबद्दल एक्स्ट्राची माहिती आहे, लक्षात ठेवा. आपल्या बॉडीतलं सगळ्यात छोटं हाड म्हणजे काय? स्टॅप्स, की जे आवाज डायरेक्टली कानाच्या पडद्यापर्यंत घेऊन जातं. मग ते घेऊन जाण्याचं काम कोणाचं आहे? स्टॅप्सचं. हे 3ही हाडं आपल्याला आपल्या कानांमध्ये सापडतात. परंतु जर आपण ह्युमरसचा विचार केला मित्रांनो, हा पण आपल्या बॉडीमधला एक बोनच आहे, परंतु तो आपल्याला हातांमध्ये सापडतो. लक्षात घ्या, आपल्या हँडच्या स्ट्रक्चरमध्ये सापडतो. म्हणजे याचं आणि आपल्या कानाचं काही संबंध नाही. म्हणजे कानांमध्ये सापडणारे हाडे कोणते? तर ऑप्शन ब, ऑप्शन क, ऑप्शन ड म्हणजे ब क ड. म्हणून आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 3 असेल. मग लक्षात घ्या, यामध्ये ह्युमरस वेगळा का? बिकॉज तो आपल्याला आपल्या हाडांमध्ये सापडतो, इथे आपल्याला सापडणार नाही. त्याचबरोबर मित्रांनो, आता पुढचा प्रश्न पहा, काय म्हटले? प्रश्न एकदम सोपा आहे पुढचा. प्रश्न तंतुकणिकाबद्दल विचारलेला आहे. आता लक्षात घ्या, तंतुकणिका म्हणजे काय? म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. आता आपण खूप लहानपणापासून ऐकत आलो की आपल्या बॉडीमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो. या मायटोकॉन्ड्रियाला आपण म्हणतो पॉवर हाऊस ऑफ सेल. मग त्याच रिगार्डिंग प्रश्न आहे. प्रश्नामध्ये काय विचारले पहा, पुढीलपैकी कोणते अंग हे पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणजे पॉवर हाऊस म्हणून ओळखले जाते? आता मित्रांनो, सगळ्यांना माहिती, याचं उत्तर काय आहे? तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. पण का ते समजून घ्या. आता तर आपल्या बॉडीमध्ये कॉम्प्लेक्स एनर्जीचं कन्व्हर्जन सिंपल एनर्जीमध्ये केलं जातं. लक्षात घ्या, मी काय म्हणतोय, आपल्या बॉडीमध्ये कॉम्प्लेक्स एनर्जीचं कन्व्हर्जन सिंपल एनर्जीमध्ये केलं जातं. हे कन्व्हर्जन करण्यासाठी मग आता कॉम्प्लेक्सचं कन्व्हर्जन सिंपलमध्ये का करायचं? समजा हा पेन, समजा एक अन्न आहे, समजा मी हे अन्न खाऊन घेतलं तर हे ग्लुकोज कॅरी करतं, बरोबर. जर हे ग्लुकोज कॅरी करत असेल तर यामध्ये आपल्या ग्लुकोजचा फॉर्म्युला काय भेटतो? C6H12O6. म्हणजे या फूडमध्ये कार्बन पण आहे, हायड्रोजन पण आहे, ऑक्सिजन पण आहे. हे 3 केमिकल मॉलिक्युल जर एकत्र येत असेल तर आपण त्यांना कॉम्प्लेक्स एनर्जी म्हणणार. लक्षात घ्या, आपण त्यांना कोणती एनर्जी म्हणणार? कॉम्प्लेक्स. परंतु
आपल्या बॉडीला कॉम्प्लेक्स एनर्जीची गरज नाही. आपली बॉडी सिंपल एनर्जीवरती अवलंबून असते किंवा सिंपल एनर्जीच्या फॉर्ममध्ये वर्क करतात. मग अशी सिंपल एनर्जी म्हणजे कोण मित्रांनो, तर आपल्याकडे असणारा ATP की ज्याला आपण ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट म्हणतो. मग लक्षात घ्या, जर कॉम्प्लेक्स एनर्जीचं कन्व्हर्जन आपल्याला ATP मध्ये म्हणजे जर सिंपल फॉर्ममध्ये करायचं असेल तर आपल्या बॉडीमध्ये 3 स्टेजेस असतात. त्यातली पहिली असते ग्लायकोलिसिस. लक्षात घ्या, पहिली कोणती आहे, ग्लायकोलिसिस. दुसरी जी स्टेज आहे तिला म्हणतात क्रेब्स सायकल. दुसऱ्या स्टेजला आपण काय म्हणणार आहोत, क्रेब्स सायकल. आणि जी 3 नंबरची स्टेज आहे तिला म्हणतात इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. यामध्ये जी क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन आहे या तीनही सायकल मित्रांनो आपल्याला कशामध्ये पाहायला भेटतात, तर आपल्याकडे असणाऱ्या, लक्षात घ्या, आपल्याकडे असणाऱ्या मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि ज्यावेळेस आपण तिघांना मायटोकॉन्ड्रियामध्ये पाहतो, सो मायटोकॉन्ड्रिया आता ग्लायकोलिसिस सायटोप्लाझममध्ये होते, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन ही आपल्या बॉडीमध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. म्हणजे कंप्लीट एनर्जी फॉर्म कशामध्ये होणार, मायटोकॉन्ड्रियामध्ये. सो मायटोकॉन्ड्रियामध्ये जी काही एनर्जी तयार झाली ती फायनल एनर्जी असते की जी कोणत्या फॉर्ममध्ये आहे, ATPच्या फॉर्ममध्ये आहे. म्हणून मायटोकॉन्ड्रियाला मित्रांनो आपण काय म्हणतो, तर आपल्याकडे असणारा पॉवर हाऊस ऑफ सेल. मग जर आपण यांना पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणत असेल तर हे पॉवर हाऊस ऑफ सेल आपल्या बॉडीला एनर्जी सप्लाय करण्याचं काम करतात. मग आता इथे एक शब्द वापरलाय काय, पेशी अंगके. तर लक्षात घ्या, आपल्याकडे प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी अशा 2 पेशी आहेत. जर आपण प्राणी पेशींचा विचार केला तर आपल्याला ऊर्जा कुणाकडून भेटते, मायटोकॉन्ड्रियाकडून. जर आपण वनस्पती पेशींचा विचार केला तर वनस्पती पेशींना ऊर्जा भेटते ग्रीन प्लास्टिड पासून, बिकॉज ह्या ग्रीन प्लास्टिड मध्ये असतो क्लोरोप्लास्ट. लक्षात घ्या, यांच्यामध्ये कोण आहे, क्लोरोप्लास्ट, की जो फोटोसिंथेसिस करण्याचं काम करतो. जर क्लोरोप्लास्ट हे फोटोसिंथेसिस करत असेल तर फोटोसिंथेसिस म्हणजे स्वतःचं अन्न स्वतःहून तयार करणे. मग वनस्पती हे ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन आहे, ज्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया ते हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन आहे. म्हणजे आपण थोडक्यात, सो आपण एनर्जीसाठी दुसऱ्यावरती अवलंबून आहोत. प्लॅन्ट स्वतःची एनर्जी स्वतःहून करतात, ते कशामध्ये करणार, तर ग्रीन प्लास्टिडमध्ये. सो ह्या ऑप्शन कुणामध्ये झाला, वनस्पती पेशींबद्दल. हा ऑप्शन काय आहे, पेशींचं ऊर्जा घर आहे, एक पॉवर हाऊस आहे की जे ऊर्जा प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. मग मायटोकॉन्ड्रियामध्ये काय होतं मित्रांनो, क्रेब्स सायकल अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. लक्षात घ्या, हे 2 गोष्टी होण्याचं तिथे एक प्लेस आहे. त्याचबरोबर जर आपण रायबोझोमचा विचार केला तर रायबोझोम काय करतात, तर आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन सिंथेसिस करतात. लक्षात घ्या, रायबोझोम आपल्या बॉडीमध्ये काय करतात, तर प्रोटीन सिंथेसिस करतात. आणि जर आपण लायझोझोमचा विचार केला तर लायझोझोम्स आपल्या बॉडीमध्ये ॲज अ सुसायडल बॅग म्हणून ओळखल्या जातात. मग आता मित्रांनो, सुसायडल बॅग म्हणजे काय, जर आपण एखाद्या पेशीचं स्ट्रक्चर पाहिलं, लक्षात घ्या, जर आपण एखाद्या पेशींचं स्ट्रक्चर पाहिलं तर पेशींच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्या बॉडीला जी काही नवीन एनर्जी बनवायची आहे, थोडक्यात आता लक्षात घ्या, समजा ही आपल्याकडे एक ॲनिमल सेल आहे. या ॲनिमल सेलमध्ये हा मध्ये एक केंद्रक आहे. ह्या केंद्रकाच्या साईडला समजा आपल्याकडे एक मायटोकॉन्ड्रिया आहे. हा मायटोकॉन्ड्रिया म्हणजे कोण झाला, पॉवर हाऊस ऑफ सेल. त्याचबरोबर या सेलमध्ये नंबर ऑफ रिॲक्शन होणार आहे. नंबर ऑफ रिॲक्शनमध्ये आपल्याला कोणते पार्टिकल पाहायला भेटतात, वेस्ट पार्टिकल. मग ह्या वेस्ट पार्टिकलला बाहेर काढण्याचं काम कोण करतं मित्रांनो, लायझोझोम्स. मग लायझोझोम्स काय करतो, पूर्ण बॉडीमध्ये फिरून ज्या ज्या ठिकाणी वेस्ट पार्टिकल असेल ते शोषून घेतो. ते शोषून घेऊन त्यांचं डायजेशन करतात, त्यासाठी ते स्वतःचे सुसाईड करतात. म्हणून त्यांना आपण कोणती बॅग म्हणतो, तर सुसायडल बॅग म्हणतो. मग लक्षात घ्या, जर लायझोझोम्सला आपण सुसायडल बॅग म्हणत असेल तर ते प्रत्येक सेलला क्लीन ठेवण्याचं काम करतात. मग मित्रांनो, आपण 4 ऑप्शन पाहिले. पहिला ऑप्शन आपण काय पाहिला, प्लास्टिड बद्दल पाहिला. प्लास्टिड म्हणजे लाईक ॲज अ क्लोरोप्लास्ट की जे फोटोसिंथेसिस करणार आहे, म्हणजे वनस्पती पेशींना ऊर्जा देणार आहे. दुसरा आपण कोणता पाहिला, मायटोकॉन्ड्रिया पाहिला की ज्यांना आपण तंतुकणिका म्हणतो, की ज्यांना आपण पॉवर हाऊस ऑफ सेल सुद्धा म्हणतो, की जे ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन म्हणजे कॉम्प्लेक्स एनर्जीचं कन्व्हर्जन सिंपल एनर्जीमध्ये करतात. सो त्यांना आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो, म्हणजे तंतुकणिका म्हणतो. तिसरा पाहिला रायबोझोम की जे आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन सिंथेसिसचं काम करतात आणि हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये असतात. हे सगळे पेशी अंगके आहेत. लक्षात घ्या, हे सर्व पेशींचे ऑर्गॅन आहेत. जसं आपल्याला ऑर्गॅन आहेत तसे पेशींना पण ऑर्गॅन आहेत. सो हे पेशींचे ऑर्गॅन काय करतात,
पेशींसाठी वेगवेगळे कार्य करतात. मग एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये दोन प्रकार पडतात. एक म्हणजे स्मूथ ER म्हणजे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि दुसरा म्हणजे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हा रफ कुणामुळे असतो तर रायबोझोममुळे असतो की जो पेशींना प्रोटीन सिंथेसिस करण्यात मदत करतो, म्हणजे प्रोटीन तयार करण्यासाठी हेल्प करतो. आणि चौथा म्हणजे कोणता पार्ट आहे तर आपल्याकडे असणारा लायझोझोम्स की ज्याला आपण काय म्हणून ओळखतो सुसायडल बॅग. मग लक्षात घ्या, जर आता आपण प्रश्नाचा विचार केला तर प्रश्नामध्ये काय विचारले आपल्याला तर प्रश्नामध्ये आपल्याला फक्त पॉवर हाऊस ऑफ सेल विचारलेला आहे. त्याचं उत्तर काय असेल तंतुकणिका. परंतु जर आपल्याला आयोगाने इन फ्युचर जर फोटोसिंथेसिस वरती प्रश्न विचारला तर ते कशामध्ये असणार आहे प्लास्टिडमध्ये. जर आपल्या प्रोटीन सिंथेसिस वरती प्रश्न विचारला तर ते कशामध्ये असणार आहे रायबोझोम मध्ये. जर आपल्याला सुसायडल बॅगला धरून प्रश्न विचारला तर सुसायडल बॅग कुठे असणार आहे तर आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या पेशी लायझोझोम्स पार्टमध्ये. आता लक्षात घ्या, हे सगळे पेशींचे पेशी अंगके आहेत म्हणजे सेल ऑर्गॅनल्स आहेत. सो या प्रश्नाचं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर 2 असेल. आता मित्रांनो पुढचा प्रश्न पहा काय विचारले की खालीलपैकी कोणता स्नायू हा हाड आणि आपल्याकडे असणाऱ्या मसलला जोडतो. मग लक्षात घ्या, स्नायू म्हणजे कोण आहेत आपल्याकडे मसल आहेत, हाड म्हणजे कोण आहेत बोन आहेत. सो आपल्या बॉडीमध्ये असा कोणता भाग आहे की जो स्नायू आणि हाड यांना जोडण्याचं काम करतो. तर मित्रांनो यासाठी आपल्याला ॲनिमल टिश्यू समजून घ्यावं लागेल की आपल्याकडे ॲनिमल टिश्यू कोणते आहेत. मग आता आपल्या सगळ्यांना माहिती, तुम्ही असं हाड पाहिलं असेल. आता लक्षात घ्या, जर मित्रांनो हे आपल्याकडे हाडांचं स्ट्रक्चर असेल तर या हाडांमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार आहे द बॉन्ड ऑफ कॅल्शियम. लक्षात घ्या, पूर्ण स्ट्रक्चर कुणाचं आहे कॅल्शियमचं. समजा हे हाड म्हणजे माझा हात आहे असं इमॅजिन करा. आता या हातामध्ये आपल्याला चरबी पण जाणवते, बरोबर. चरबी म्हणजे फॅट पण जाणवते. जर हातामध्ये आपल्याला चरबी म्हणजे फॅट पण जाणवत असेल मित्रांनो तर आपल्या हातामध्ये जे टिश्यू आहेत या सर्व टिश्यूना आपण काय म्हणणार आहोत ॲनिमल टिश्यू. म्हणजे आपल्याकडे असणारे आपल्याकडे असणारे प्राणी ऊती. मग जर प्राणी ऊतींचा अभ्यास केला तर 4 ऊती आहेत. एक म्हणजे मस्क्युलर टिश्यू, एक म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू, एक म्हणजे इपिथिलियम टिश्यू की ज्याला आपण अभिस्तर ऊती म्हणतो आणि चौथा म्हणजे आपल्याकडे असणारा चेता ऊती. 4 प्रकारच्या ऊतींपासून आपण तयार झालोय म्हणजे ॲनिमल टिश्यू तयार झालाय. मग मित्रांनो ह्या बोनच्या वरती इथे मसल असतात. लक्षात घ्या, ह्या बोनच्या वरती इथे काय असतात मसल असतात की ज्यांना आपण कोणता भाग म्हणणार आहोत स्नायूयुक्त भाग. की त्या स्नायूयुक्तला सायंटिफिक लँग्वेज मध्ये ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतात. लक्षात घ्या काय म्हणतात ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. आणि हा ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू ज्या ठिकाणी बोनला जॉईन आहे त्याला म्हणतात मित्रांनो टेंडन्स. त्याला काय म्हणणार आहोत आपण टेंडन्स, की जो आपल्या प्रश्नाची डिमांड आहे. सो हाडे आणि आपले स्नायू ज्या ठिकाणी जॉईन आहे त्याला म्हणतात टेंडन्स. त्याचबरोबर काही ठिकाणी आपले 2 बोन जॉईंट आहेत. थोडक्यात आता हा एक बोन आहे, हा एक बोन आहे, या ठिकाणी ते बेंड होतात म्हणजे दोघे एकमेकांना जॉईन आहे. या पॉइंटला मित्रांनो म्हणतात लिगामेंट. लक्षात घ्या, याला आपण काय म्हणणार आहोत लिगामेंट. मग लिगामेंट अँड टेंडन्स हे दोघेही आपल्या बॉडीमधले कनेक्टिव्ह टिश्यू आहेत की जे आपल्या बॉडीला कनेक्ट करण्याचं काम करतात. मग जर आपण या कनेक्टिव्ह टिश्यूंचा विचार केला तर जो आपल्याकडे टेंडन्स हा जो भाग आहे हा फक्त मसल अँड बोन दोघांना जॉईन करतो. जर आपण लिगामेंटचा विचार केला तर हा जॉईनिंग ऑफ 2 बोन्स. जर आपल्याकडे 2 बोन्स असतील तर त्यांना जॉईन कोण करतो लिगामेंट. आणि हा लिगामेंट आपल्याकडे वेगवेगळ्या मुवमेंट देण्याचं काम करतो. जसं की चालणं आहे, बोलणं आहे किंवा आता मी रायटिंग करतो, ही वन ऑफ द मुवमेंट आहे. ही मुवमेंट कुणामुळे शक्य झाली तर लिगामेंटमुळे. परंतु माझ्या बॉडीमध्ये जे हाडं आहेत त्या हाडांना एक शॉक ॲब्झॉर्ब करून घेण्यासाठी एक मसल आहे, एक स्नायूंचा भाग आहे की त्या स्नायूला आपण काय म्हणतो ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे स्नायू. हा स्नायू ज्या ठिकाणी बोनला जॉईन आहे त्याला काय म्हणतो मित्रांनो आपण टेंडन्स. मग आता आपल्या प्रश्नाची डिमांड काय आहे की ज्या ठिकाणी आपण स्नायू आणि बोन ह्या दोघांना जोडतो म्हणजेच मसल आणि बोन ह्या दोघांना जोडतो त्यांना आपण काय म्हणणार आहोत टेंडन. म्हणून प्रश्नाचं उत्तर काय असेल टेंडन्स. म्हणजे इथे कोण आहे माझा हा टेंडन्स, हा माझा काय झाला लिगामेंट. सो लिगामेंट म्हणजे जॉईनिंग ऑफ 2 बोन्स आणि टेंडन्स म्हणजे काय जॉईनिंग ऑफ मसल अँड बोन. जर दोघांचं जॉईनिंग केलं तर आपण त्याला काय म्हणणार आहोत टेंडन्स. आता मित्रांनो आता जर बाकीचे ऑप्शन आपण पाहिले तर लिगामेंट बद्दल आत्ताच आपण बोललो की लिगामेंट म्हणजे काय जॉईनिंग ऑफ 2 बोन्स. टेंडन्स म्हणजे काय जॉईनिंग ऑफ बोन अँड मसल की जे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. मग आता कार्टिलेज काय प्रकार असतो तर लक्षात घ्या मित्रांनो, कार्टिलेज आपल्या बॉडीमध्ये 3च ठिकाणी सापडतो. कार्टिलेज हा पण एक हाडांचा प्रकार आहे. फक्त हे हाडे टणक नसून फ्लेक्झिबल असतात.
फ्लेक्झिबल असल्यामुळे हे वेगवेगळ्या प्रकारचा आकार तयार करतात. मग थोडक्यात आता आपल्या कानाला एक आकार आहे, आपल्या नाकाला पण आकार आहे, आपल्या घशांना पण एक आकार आहे. समजा मला वाटलं की मला आवाज मोठ्याने बोलायचा आहे, पॉसिबल आहे. मला वाटलं एकदम सावकाश बोलायचं, पॉसिबल आहे. मग जी आवाजाची तीव्रता कमी जास्त असेल किंवा जे कानाचा नाकाचा जो आकार आहे, हा आकार देण्याचं काम कुणाचं आहे? तर आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या कार्टिलेज टिश्यूंचं. मग लक्षात घ्या मित्रांनो, कार्टिलेज हा पण एक प्रकारचा बोन आहे. जर मी इथला बोनचा विचार केला तर हा बोन स्ट्रॉंग बोन आहे की जो काय तयार करतोय? टेंडन्स तयार करतोय किंवा काय तयार करतोय? लिगामेंट तयार करतोय. परंतु माझ्या बॉडीमध्ये 3 असे ठिकाणी बोन आहेत की ज्या 3 ठिकाणी फक्त कोणता बोन सापडणार आहे? कार्टिलेज. तो म्हणजे कान, नाक, घसा. मग कान, नाक, घसा म्हणजे आपल्याकडे असणारा साऊंड बॉक्स, या 3ही ठिकाणी आपल्याला कोणता टिश्यू पाहायला भेटतो? कार्टिलेज, की जो वन ऑफ द कनेक्टिव्ह टिश्यू आहे पण फ्लेक्झिबल आहे. जर हा टिश्यू फ्लेक्झिबल असेल तर तो आपल्या बॉडीमध्ये आकार, आपल्या बॉडीला एक स्ट्रेंथ, बॉडीला म्हणजे त्या पार्टला म्हणजे कानाला एक आकार, कानाला एक स्ट्रेंथ, तसंच नाकाला आकार, नाकाला स्ट्रेंथ किंवा आवाजाची फ्रिक्वेन्सी कमी जास्त करणं कुणामुळे पॉसिबल आहे? तर कार्टिलेज टिश्यूमुळे. आणि देन पुढे आहे आपल्याकडे इंटरस्टिशियल फ्लुइड. आता मित्रांनो, इंटरस्टिशियल फ्लुइड कशाला म्हणतात? तुम्ही असे बोटं मोडता पहा. बोटं मोडले की आपल्याला आवाज येतो. ज्यावेळेस बोटं मोडल्यावरती आपल्याला आवाज येतो, याचा अर्थ काय झालं की आपल्याकडे जे 2 हाडांचं जॉईनिंग आहे, या 2 हाडांच्या जॉईनिंगमध्ये काय सापडणार आहे? फ्लुइड सापडणार आहे. अशा फ्लुइडला आपण काय म्हणतो? इंटरस्टिशियल फ्लुइड, की जो 2 बोनच्या बिटवीन प्रेझेंट आहे, 2 बोन मधले असणारं फ्रिक्शन टाळण्याचं काम करतो. जर असे बोन आपल्याकडे फ्रिक्शन क्रिएट करत असतील तर याचा अर्थ मित्रांनो आपल्याकडे काय नाही? इंटरस्टिशियल फ्लुइड नाही. जर आपल्या हाडांचा आवाज येत नसेल तर आपल्याकडे काय आहे? इंटरस्टिशियल फ्लुइड आहे. मग लक्षात घ्या, इथे आपण 4ही ऑप्शनबद्दल डिस्कशन केलं. आपल्या प्रश्नाची डिमांड काय आहे की स्नायू आणि हाडास म्हणजे बोन याला जोडणारा भाग म्हणजे कोण आहे आपल्याकडे? तर टेंडन्स आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 आहे. आता पुढचा प्रश्न पहा काय विचारले. बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती असतात? आता मित्रांनो सिंपल, तुम्ही नारळ पाहिला असेल. ज्यावेळेस आपण नारळ वरतून असं मारतो तो खूप स्ट्रॉंग लागतो. का बरं स्ट्रॉंग लागतो रे? कारण नारळ एक सीड आहे. लक्षात घ्या, नारळ एक सीड आहे म्हणजे कोण आहे? नारळ एक बिया आहेत. जर आपण त्या नारळाच्या कवचाचा विचार केला म्हणजे कव्हरिंगचा विचार केला तर त्यामध्ये कोणत्या टिश्यू असतात असं आपल्याला ह्या प्रश्नामध्ये विचारलंय. मग यासाठी मित्रांनो आपल्याला एक चॅप्टर चांगला यायला हवा. कोणता? तो म्हणजे प्लांट टिश्यू. लक्षात घ्या, तो म्हणजे कोणता? प्लांट टिश्यू. मग आता आपण प्लांट टिश्यू काय आहेत त्याबद्दल आधी समजून घेऊयात, मग आपण इकडे जाऊयात. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण प्लांट टिश्यूचा विचार केला तर आपल्याकडे सापडणारे प्लांट टिश्यू, लक्षात घ्या, आपल्याकडे सापडणारे प्लांट टिश्यू 2च असतात. म्हणजे कोणत्याही झाडाकडे जसं आपण पाहिलं की ॲनिमल टिश्यू 4 होते, तसं प्लांट टिश्यू किती आहे? 2. त्यातला एक पहिला टिश्यू आहे त्याला म्हणतात मेरिस्टमॅटिक टिश्यू. पहिला कोणता आहे? मेरिस्टमॅटिक टिश्यू, की जो झाडांची फक्त ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करतो. मग समजा आता आपल्याला एक छोटंसं झाड आहे, जर छोटंसं प्लांटलेट असेल, जर याची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करायची असेल तर हा पूर्ण यंग आहे, पूर्ण लिव्हिंग आहे. पूर्ण लिव्हिंग म्हणजे जिवंत आहे. झाडांमध्ये मित्रांनो आपल्याला 2ही टिश्यू सापडतात. काही टिश्यू हे डेड असतात म्हणजे मृत असतात आणि काही टिश्यू हे लिव्हिंग असतात. जर आपण यांचा विचार केला तर हा पूर्ण भाग लिव्हिंग आहे. म्हणजे कोणता टिश्यू? तर मेरिस्टमॅटिक टिश्यू. त्याचबरोबर जर आपण याचा दुसरा भाग पाहिला तर दुसऱ्या भागाला म्हणतात परमनंट टिश्यू. लक्षात घ्या, दुसरा भाग कोणता आहे? परमनंट टिश्यू. परमनंट टिश्यू मध्ये पुन्हा 2 भाग पडतात. एक असतो सिंपल परमनंट टिश्यू. लक्षात घ्या, एक कोणता आहे आता? सिंपल परमनंट टिश्यू. आणि जो दुसरा भाग आहे त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. हे सगळं नोट डाऊन करून ठेवा बरं का. आयोगाने सगळ्यांवरती प्रश्न विचारलेला आहे. मग सिंपल परमनंट टिश्यू मध्ये पुन्हा 3 टाईप पाहायला मिळतात. त्यातला जो पहिला आहे त्याला म्हणतात पॅरेनकायमा. लक्षात घ्या, जो पहिला आहे तो आहे पॅरेनकायमा. जो दुसरा आहे त्याला म्हणतात कोलेनकायमा. दुसरा कोणता आहे? कोलेनकायमा. हे आपल्या आता प्रश्नामधले हे आपले ऑप्शन आहेत. आणि जो तिसरा आहे त्याला म्हणतात स्क्लेरेनकायमा. तिसरा कोणता आहे आपल्याकडे? स्क्लेरेनकायमा. आणि जर आपण कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूचा विचार केला तर याचे पुन्हा 2 प्रकार. एक आहे आपल्याकडे झायलेम आणि दुसरा आहे आपल्याकडे एक फ्लोएम. मग आता मित्रांनो ह्यांचं काम काय? तर लक्षात घ्या, हे फक्त ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करतात. ज्यावेळेस मेरिस्टमॅटिक टिश्यू मॅच्युअर होतो त्यावेळेस त्यांचं कन्व्हर्जन सावकाश कशामध्ये होतं?
परमनंट टिश्यूमध्ये आपल्या बॉडीमध्ये असं नाही बरं करे, आपण एक फिक्स नाही आहे, आपल्याकडे मुवमेंट आहे, झाडं फिक्स असतात, झाडामध्ये कोणताही लोकोमोटरी ऑर्गॅन नाही, म्हणजे त्यांची लोकोमोशन होत नाही. जर झाडांची लोकोमोशन होत नसेल तर अशा वेळेस त्यांचं मेरिस्मॅटिकचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, तर परमनंट टिश्यूमध्ये होणार आहे. जर त्यांचं कन्व्हर्जन परमनंट टिश्यूमध्ये होत असेल तर मित्रांनो याचा अर्थ काय झाला की हा परमनंट टिश्यू आपल्या डेड फॉर्ममध्ये जाताना दिसतो. लक्षात घ्या, कोणत्या फॉर्ममध्ये जाताना दिसतो, डेड फॉर्ममध्ये. परंतु अगोदर तो कोणत्या स्टेजमध्ये आहे, तर लिव्हिंग स्टेजमध्ये. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण लिव्हिंगकडून डेडकडे जातो म्हणजे आपण मेरिस्मॅटिककडून कुणाकडे गेलो, परमनंटकडे गेलो. मग आता परमनंटमध्ये जो सिंपल परमनंट टिश्यू आहे, सिंपल टिश्यू कुणाला म्हणतात, टिश्यू म्हणजे ग्रुप ऑफ सेल, हे आपल्याला माहीत आहे. जर एखादा टिश्यूंचा ग्रुप हा एकाच प्रकारच्या सेलपासून बनलेला असेल तर त्याला सिंपल टिश्यू म्हणतात. जर एखाद्या टिश्यूंचा ग्रुप हा वेगवेगळ्या सेलच्या ग्रुपपासून बनलेला असेल तर त्याला कॉम्प्लेक्स टिश्यू म्हणतात. मग लक्षात घ्या मित्रांनो, सिंपल टिश्यू म्हणजे इथे सगळ्या सेल एकसारख्याच असणार आहे. सो पॅरेन्कायमाच्या सेल सेम, कोलेनकायमाच्या सेल सेम, स्क्लेरेन्कायमा यांच्या पण सेल सेम. परंतु जर आपण झायलेम आणि फ्लोएमचा विचार केला तर यांच्यामध्ये असणाऱ्या सेल ह्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये सापडतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू, आणि यांना काय म्हणतो आपण, सिंपल परमनंट टिश्यू. आता यामध्ये जो पॅरेन्कायमा आहे हा झाडांच्या सगळ्या पार्टमध्ये सापडतो मित्रांनो, की जो झाडांना लवचिकता देण्याचं काम करतो किंवा झाडांना स्ट्रेंथ देण्याचं काम करतो. त्याचबरोबर आपण कोलेनकायमा पाहिला तर पॅरेन्कायमा, कोलेनकायमा दोघे पण लिव्हिंग आहे मित्रांनो. दोघे पण लिव्हिंग म्हणजे दोघे पण जिवंत कंडिशनमध्ये आहे. आणि जर आपण स्क्लेरेन्कायमा पाहिला तर हा टिश्यू डेड होतो. लक्षात घ्या, हा टिश्यू काय होतो, डेड होतो. आणि प्रश्नामध्ये काय विचारलं होतं रे, की एखाद्या फळाचं बीचं आवरण बाहेरून खूप कडक, खूप टणक जाणवतं. त्यानं काय जाणवणार मित्रांनो, कारण तो लिव्हिंग नाही, तो कसा आहे, डेड आहे. डेड आहे म्हणजे कोणता टिश्यू असणार, स्क्लेरेन्कायमा. मग लक्षात घ्या, तुम्ही भरपूर वेळेस पाहिलं असेल, समजा मी एक झाड आहे, समजा तिकडनं वारं आलं तर माझ्या फांद्या अशा हलतात, बरोबर, म्हणजे फांद्यांची मुवमेंट होते किंवा पानांची मुवमेंट होते. याचा अर्थ काय झाला मित्रांनो, तर माझ्याकडे फ्लेक्झिबिलिटी स्ट्रक्चर आहे. लक्षात घ्या, माझ्याकडे म्हणजे मी म्हणजे कोण, एक प्लांट आहे, मी कसं आहे, फ्लेक्झिबल आहे. मग मला फ्लेक्झिबल देण्याचं काम कोणी केलं, पॅरेन्कायमा आणि कोलेनकायमाने. म्हणून यांना आपण काय म्हटलं, की हे आपल्या बॉडीमध्ये सिंपल परमनंट टिश्यू आहे, परंतु हे आपल्याला स्ट्रेंथ देतात, आपल्याला एक स्ट्रक्चर देतात, आपल्याला एक स्पेसिफिक रिजिडिटी प्रोव्हाइड करतात. त्याचबरोबर आपण स्क्लेरेन्कायमाकडे गेलो तर हा कम्प्लिटली डेड टिश्यू आहे. मग कोलेनकायमा कुठे सापडतो मित्रांनो, तर झाडांच्या फांद्यामध्ये किंवा जे पानांची सुरुवात आहे त्या पानाच्या देठामध्ये, कारण ते आपल्याला फ्लेक्झिबिलिटी देण्यासाठी महत्त्वाचे असतात. मग लक्षात घ्या, कितीही वारा आला तरी कोणतं झाड तुटत नाही, ते फक्त बेंड होऊन पुन्हा सरळ होतं. कुणामुळे मित्रांनो, तर कोलेनकायमामुळे. जर एखादं बी घेतलं किंवा आपण अक्रूट घेतलं किंवा एखादं कोकोनट घेतलं, म्हणजे नारळाचं बी घेतलं, तर आपल्याला त्या आतमध्ये खूप टणक जाणवतं. कशामुळे टणक जाणवतं, कारण ते डेड सेल आहे, आणि डेड सेलला आपण काय म्हणतो, स्क्लेरेन्कायमा. मग लक्षात घ्या, जर आता आपण प्रश्नाची डिमांड पाहिली तर प्रश्नाच्या डिमांडमध्ये काय विचारले आपल्याला, की बियांच्या कडक कवचामध्ये कोणता टिश्यू असतो. तर आता आपण पाहिलं की यांच्यामध्ये दृढ उती असणार. दृढ म्हणजे कोणता, स्क्लेरेन्कायमा, कारण हा टिश्यू कसा आहे मित्रांनो, डेड आहे, म्हणून तो आपल्याला सीडच्या किंवा बियांच्या उतींच्या बाहेरच्या कव्हरिंगमध्ये पाहायला मिळतो. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण याच्यावरती आयोगाने यापूर्वी सुद्धा PYQ विचारलेला आहे. त्यामुळे मित्रांनो हा कन्सेप्ट किंवा हा जो प्रश्न आहे आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आता आपण पाहिलं कोलेनकायमा. सो कोलेनकायमा काय आहे रे, आता सांगितलं मी तुम्हाला, की ज्यावेळेस एखाद्या झाडांना फ्लेक्झिबिलिटी द्यायची असेल, सो फ्लेक्झिबिलिटी देणारा पार्ट म्हणजे कोण आहे आपल्याकडे, कोलेनकायमा आहे. त्याचबरोबर कोलेनकायमा कसा सापडतो, आपल्याला लिव्हिंग सापडतो, म्हणून तो त्या उतींच्या बाहेरच्या कव्हरिंगमध्ये किंवा त्या बियांच्या बाहेरच्या कव्हरिंगमध्ये सापडणार नाही. त्यानंतर आहे पॅरेन्कायमा. पॅरेन्कायमा झाडांच्या सगळ्या पार्टमध्ये सापडतो. हा एक उतींचा प्रकार आहे की तो झाडांचा लिव्हिंग टिश्यू आहे, परंतु सिंपल फॉर्ममध्ये पाहायला मिळतो, की जो परमनंट झालेला आहे, म्हणून त्याला म्हणतो आपण सिंपल परमनंट टिश्यू. आणि हा सिंपल परमनंट टिश्यू झाडांच्या प्रत्येक पार्टमध्ये आहे. हा झाडांच्या फक्त जिथून फांद्यांची सुरुवात होते किंवा जिथून पानांची सुरुवात होते, जो देठांचा भाग आहे त्याला फक्त फ्लेक्झिबिलिटी देण्यासाठी प्रेझेंट असतो. आणि जर त्या टिश्यूचा सरफेस एरिया पाहिलं की त्याला आपण काय म्हणतो, पृष्ठभागीय एरिया. सो याचा ह्या प्रश्नाशी काही संबंध नाही. जर आयोगाने विचारलं असतं किंवा जर आपल्या ह्या प्रश्नामध्ये विचारलं असतं की फ्लेक्झिबिलिटी कोण देतं, तर कोण देतं, कोलेनकायमा. लक्षात ठेवा, जर आयोगाने इन फ्युचर विचारलं की झाडांना फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता कोण देतं, तर कोलेनकायमा टिश्यू.
झाडांमध्ये लिव्हिंग पासून हळूहळू डेडकडे कन्व्हर्जन होतं त्यावेळेस कोणतं टिश्यू आहे? पॅरेनकायमा. झाडांच्या बीचं कव्हरिंग स्ट्रॉंग आहे, कोणता टिश्यू आहे? स्क्लेरेन्कायमा, की ज्याला आपण दृढ ऊती म्हणतो, की या ठिकाणी आपल्याला त्या ऊतींची डेन्सिटी म्हणजे घनता, त्याचबरोबर रिजिडिटी, लक्षात घ्या हा टिश्यू आपल्याला रिजिड पाहायला मिळतो. आता रिजिड म्हणजे पूर्ण भरीव, जर पूर्ण भरीव असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहोत? स्क्लेरेन्कायमा. आणि हा आपल्या कशामध्ये पाहायला मिळतो? तर बियांच्या कवसामध्ये. आता पुढचा प्रश्न पहा. सो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो? ऑप्शन नंबर 4. आता पुढचा वन लाईनर आहे की खालीलपैकी कोणते मूलद्रव्य विटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे? मग आता मित्रांनो विटॅमिन B12 काय आहे? आयोगाने विचारले, खूप वेळा विचारले. सगळ्यात पहिल्यांदा विटॅमिन्स काय आहे ते समजून घ्या. तर आपला एक सायन्समधला चॅप्टर आहे पोषण. पोषण म्हणजे न्यूट्रिशन. मग त्यामध्ये आपण दोन गोष्टी पाहिल्या पहा, मॅक्रोन्यूट्रिएंट, मायक्रोन्यूट्रिएंट. मॅक्रोन्यूट्रिएंट म्हणजे काय? ज्या न्यूट्रिएंटची गरज आपल्याला मोठ्या अमाऊंटमध्ये आहे अशा न्यूट्रिएंटला आपण म्हणतो मॅक्रोन्यूट्रिएंट. ज्या न्यूट्रिएंटची अमाऊंट आपल्याला कमी क्वांटिटीमध्ये लागते त्यांना म्हणतो आपण मायक्रोन्यूट्रिएंट. मग मॅक्रोमध्ये कोण आहे मित्रांनो? तर प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट आहे, फॅट आहे, की ज्याला आपण मेद म्हणतो. हे झाले आपले मॅक्रोन्यूट्रिएंट की ज्यांची गरज खूप आहे. जर आपल्या बॉडीला कमी अमाऊंटमध्ये न्यूट्रिएंट्स लागत असतील तर त्यांना मायक्रोन्यूट्रिएंट म्हणतात. मग त्यामध्ये दोनच आहे, एक विटॅमिन्स आहे आणि दुसरे मिनरल आहे. मग आपल्याकडे मित्रांनो विटॅमिन्स किती आहे? तर 6 आहे. लक्षात घ्या 6 विटॅमिन्स कोणते? तर पहिला आहे विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के. यामध्ये या 6 विटॅमिन्सला आपण 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलंय. एक म्हणजे फॅट सोल्युबल विटॅमिन आणि दुसरा म्हणजे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. म्हणजे काय मित्रांनो? जे विटॅमिन पाण्यामध्ये मिक्स होतात त्यांना आपण वॉटर सोल्युबल विटॅमिन म्हणतो आणि जे विटॅमिन आपली चरबी शोषून घेते त्यांना फॅट सोल्युबल म्हणतात. मग लक्षात घ्या विटॅमिन बी आणि सी हे कोणता प्रकार झाला? तर वॉटर सोल्युबल. विटॅमिन ए, डी, ई, के काय झाला? फॅट सोल्युबल. लक्षात राहत नसेल ट्रिक लावू शकतो की आपण उन्हामध्ये गेलो, उन्हामध्ये कोणता विटॅमिन भेटतो? विटॅमिन डी. मग विटॅमिन डी उन्हामध्ये गेल्यावरती भेटतो म्हणजे कुठे तयार होतो? आपल्या चरबीमध्ये. चरबी म्हणजे कोण झाला मित्रांनो? फॅट सोल्युबल. देन विटॅमिन बी आणि सी आपण पाहिलं असेल लिंबू पाण्यामध्ये मिक्स करतो म्हणजे लिंबामध्ये कोणतं विटॅमिन आहे? विटॅमिन सी. सायट्रिक ॲसिड. सायट्रिक ॲसिड जर पाण्यामध्ये मिक्स होत असेल तर काय झालं? वॉटर सोल्युबल. म्हणजे लॉजिकने सुद्धा आपण ह्या विटॅमिन्सला 2 ग्रुपमध्ये डिवाइड करू शकतो. मात्र लक्षात घ्या जर आपण या पूर्ण विटॅमिनचा विचार केला तर विटॅमिन्स आपल्या बॉडीसाठी गरजेचे आहेत. जर ते जास्त क्वांटिटीमध्ये आपल्या बॉडीमध्ये येत असेल तर ते आपल्याला डिसीज क्रिएट करू शकतात. जर ते फार कमी क्वांटिटीमध्ये आपल्या बॉडीमध्ये येत असेल तरी पण ते आपल्याला डिसीज क्रिएट करू शकतात. मग लक्षात घ्या प्रत्येक विटॅमिनची मात्रा आपल्या बॉडीसाठी डिफाईनाईट आहे. मग आतापर्यंत आयोगाने विचारलंय की विटॅमिन एच्या कमतरतेमुळे काय होतं? विटॅमिन बीच्या कमतरतेमुळे काय होतं? आता ॲक्च्युली विटॅमिन बीचा ग्रुप खूप मोठा आहे सो त्याला आपण विटॅमिन बी कॉम्प्लेक्स म्हणतो. मग लक्षात घ्या जर विटॅमिन बी कॉम्प्लेक्सचा आपण विचार केला तर त्यातलाच एक विटॅमिन म्हणजे कोण आहे? विटॅमिन B12. आता आपल्या बॉडीमध्ये जर B12ची कमतरता झाली मित्रांनो तर आपला ॲनिमिया होतो, रक्ताशय होतो. तसंच जर विटॅमिन एची कमतरता झाली तर रात आंधळेपणा होतो. जर विटॅमिन सीची कमतरता झाली तर स्कर्वी हा आजार होतो आणि विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे रिकेट्स हा आजार होतो. मग लक्षात घ्या हे आजार आतापर्यंत आयोगाने विचारलेले आहे. मग मित्रांनो जर आपण विटॅमिन B12 पाहिलं तर हे आपल्याला कोणत्या घटकामध्ये पाहायला मिळतं? तर ते असतं कोबाल्टमध्ये. लक्षात घ्या कोबाल्टमध्ये आपल्याला माहिती आहे समजा आपण गाजर खात असेल तर गाजरामध्ये विटॅमिन्स आहे. समजा आपण टोमॅटो खातोय त्यामध्ये विटॅमिन्स आहे. मग गाजरामध्ये कोणतं विटॅमिन्स आहे मित्रांनो? लाईक विटॅमिन ए आहे. मग आता लक्षात घ्या जर आपल्याला विटॅमिन्स महत्त्वाचे असतील तर विटॅमिनचे काही सोर्स पण महत्त्वाचे आहे. सो विटॅमिन B12 कशामध्ये पाहायला मिळतं? कोबाल्टमध्ये. मग इथे आपलं काम काय मित्रांनो? तर आपल्याला 2-3 टेबल बनवायचे. एकच टेबल बनवायचं तर 2-3 कॉलम बनवायचे. सगळ्यात पहिल्यांदा विटॅमिनचे नावं, त्या विटॅमिनचे रासायनिक नावं आयोगाने विचारलेत रासायनिक नावं काय आहेत. त्याचबरोबर त्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होणारा आजार आणि चौथा कॉलम त्या विटॅमिनचे सोर्सेस म्हणजे काय खाल्ल्यावरती ते विटॅमिन्स आपल्याला भेटणार आहे. हे सगळं आपल्याला करणं गरजेचं आहे कारण आयोगाचा विटॅमिन्सवरती खूप भर आहे. हा आपला वन ऑफ द ॲक्टिव्ह टॉपिक किंवा याला आपण हॉट टॉपिक म्हणू शकतो की याच्यावरती वारंवार आयोग प्रश्न विचारतो. मग जर आपण एवढा टेबल बनवला तर टेबलच्या बाहेर प्रश्नच जाणार नाही. त्यामुळे हा टेबल आपल्याला एक्झामसाठी गरजेचा असेल. आता पुढचा प्रश्न पहा याचं उत्तर काय असेल मित्रांनो? ऑप्शन नंबर 1 म्हणजे कोबाल्ट की ज्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं? विटॅमिन B12. आता पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रथिनांच्या निर्मितीत महत्त्वाचे कार्य बजावणारा भाग कोणता? तर मित्रांनो इथे काय म्हटले? प्रथिने.
प्रथिने म्हणजे प्रोटीन. लक्षात घ्या, प्रथिने म्हणजे कोण आहे आपल्याकडे? प्रोटीन. जर आपण मित्रांनो प्रोटीनचा विचार केला तर आपल्याकडे जो काही प्रोटीनचा भाग असणार आहे तो प्रोटीन म्हणजे काय आहे? आपल्याकडे प्रथिने. सो यापूर्वी आता आपण एक पाहिलं होतं पहा, पेशी अंगके, प्लास्टिड पाहिलं, मायटोकॉन्ड्रिया पाहिलं, लायझोझोम्स पाहिलं, रायबोझोम्स पाहिलं. त्यातला रायबोझोम काय तयार करतो रे? आपल्या बॉडीमध्ये प्रथिने तयार करतो. मग लक्षात घ्या, आपल्याकडे तयार होणारे प्रथिने हे निर्मितीत महत्त्वाचं कार्य बजावणारा RNA कोणता, असा प्रश्न विचारलाय. आता यासाठी मित्रांनो कन्सेप्ट समजून घ्यावी लागेल की RNA काय आहे, DNA काय आहे, हे आपल्या बॉडीमध्ये काय काम करतात. तर लक्षात घ्या, आपल्या बॉडीमध्ये जी माहिती आहे, जी जनुकीय माहिती आहे किंवा त्याला आपण जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणतो, ती कोणत्या फॉर्ममध्ये आहे? DNAच्या फॉर्ममध्ये आहे. आणि हा DNA आपल्याकडे डबल हेलिक्स स्ट्रक्चरचा असतो. लक्षात घ्या, कोणत्या स्ट्रक्चरचा आहे? डबल हेलिक्स. DNA मध्ये असणारी माहिती नायट्रोजन बेस, की ज्याला आपण न्यूक्लिओटाइड म्हणतो, त्याच्या फॉर्ममध्ये असते. असे न्यूक्लिओटाइड किंवा नायट्रोजन बेस किती आहे आपल्याकडे? 4. एक आहे A, त्याला म्हणतात ॲडिनाइन. दुसरा आहे G, त्याला म्हणतात गुआनाइन. तिसरा आहे C, त्याला म्हणतात सायटोसिन. आणि चौथा आहे T, त्याला म्हणतात थायमिन. मग आता मित्रांनो, जर DNAचं कन्व्हर्जन जर आपण RNA मध्ये करत असेल तर याला म्हणतात रायबोझोमल न्यूक्लिक ऍसिड. हा आपल्याकडे सिंगल फॉर्म मध्ये सापडतो. जर हा सिंगल फॉर्म मध्ये असेल तर त्याच्याकडे पण नायट्रोजन बेस आहे. मग त्याचे नायट्रोजन बेस कोणते? एक आहे A, दुसरा आहे G, तिसरा आहे C आणि चौथा आहे U. आता इथे A म्हणजे ॲडिनाइन, G म्हणजे गुआनाइन, C म्हणजे सायटोसिन आणि U म्हणजे युरासिल. लक्षात घ्या, U म्हणजे कोण आहे आपल्याकडे? युरासिल आहे. आणि हा युरासिल DNA मध्ये पाहायला मिळत नाही बिकॉज इथे थायमिन आहे. मग लक्षात घ्या, ही आपल्या बॉडीतली जनुकीय माहिती. मग जनुकीय माहितींचं काय होतं? तर DNAचं कन्व्हर्जन RNA मध्ये होतं. मग मित्रांनो, RNAचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे mRNA, लक्षात घ्या, की ज्याला मेसेंजर RNA म्हणतात. दुसरा म्हणजे rRNA, की ज्याला रायबोझोमल RNA म्हणतात. आणि तिसरा म्हणजे tRNA, की ज्याला ट्रान्सफर RNA म्हणतात. मग लक्षात घ्या, आता आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं होतं की प्रथिने कोण तयार करतात? तर रायबोझोम. त्यातला R म्हणजे काय मित्रांनो? तर रायबोझोमल. हा RNA आपल्या बॉडीमध्ये प्रथिने तयार करतो. आता लक्षात घ्या, प्रथिने तयार करतो म्हणजे थोडक्यात काय? तर आपल्या बॉडीमध्ये 20 अमिनो ऍसिड आहेत. लक्षात घ्या, आपल्या बॉडीमध्ये किती अमिनो ऍसिड आहेत? 20 अमिनो ऍसिड आहेत. यांनाच आपण प्रोटीन सुद्धा म्हणतो. यांनाच आपण काय म्हणतो? प्रोटीन सुद्धा म्हणतो. हे प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये कोण तयार करतं मित्रांनो? रायबोझोम्स तयार करतात. मग आता माझ्या बॉडीमध्ये कोणतं प्रोटीन बनवायचं कोण सांगणार? रायबोझोम. परंतु रायबोझोम केव्हा प्रोटीन तयार करतो? ज्यावेळेस त्याला इन्फॉर्मेशन भेटते. आणि मित्रांनो, इन्फॉर्मेशन असते DNA कडे. लक्षात घ्या, इन्फॉर्मेशन कुणाकडे आहे? DNA कडे. मग DNA ची इन्फॉर्मेशन जर रायबोझोम कडे घेऊन जायची असेल तर त्यासाठी आपल्याला DNAचं कन्व्हर्जन करावं लागतं. मग लक्षात घ्या, जर आता आपल्याकडे हा DNA असेल तर या DNAचं कन्व्हर्जन आपल्याला RNA मध्ये करावं लागतं. मग RNAचे 3 प्रकार आहेत. मग त्यातले 3 प्रकार कोणते आपण पाहिलं? एक mRNA आहे, दुसरा रायबोझोमल RNA आहे, तिसरा ट्रान्सफर RNA आहे. मग M म्हणजे काय? मेसेंजर. R म्हणजे काय? रायबोझोमल. T म्हणजे काय? तर ट्रान्सफर RNA. मग मित्रांनो, यावरून कळतं DNA मध्ये माहिती आहे. ही माहिती जर RNA कडे गेली तर तो RNA असणार मेसेंजर. नावातच आहे मेसेंजर म्हणजे टू इन्फॉर्मेशन. हा इन्फॉर्मेशन पास करणार आहे. मग जर DNA पासून आपण जर mRNA बनवत असेल तर याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. लक्षात घ्या, याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. हे मी का सांगतो लक्षात घ्या, आपल्याला काय बनवायचंय? प्रोटीन. प्रोटीन कोण बनवणार आहे? रायबोझोम. आपल्याकडे टोटल प्रोटीन किती आहेत? 20 अमिनो ऍसिड. 20 पैकी समजा आपल्याला एखादा अमिनो ऍसिड बनवायचंय. मग मित्रांनो, हे अमिनो ऍसिड खूप महत्त्वाचे आहेत. समजा आता आपल्या बॉडीचं ब्लड आहे, ब्लड मध्ये सुद्धा प्रोटीन आहेत. हे ब्लड मध्ये असणारे प्रोटीन म्हणजे कोण? तर अमिनो ऍसिड. हे कोण तयार करणार? तर रायबोझोम. परंतु रायबोझोमने कधी तयार करायचे, किती क्वांटिटीमध्ये तयार करायचे हे कोण सांगतं? DNA सांगतं. मग लक्षात घ्या मित्रांनो, डायरेक्ट जर DNA रायबोझोमकडे आला तर DNA मध्ये काय आहे हे रायबोझोमला वाचता येत नाही. कारण रायबोझोम वाचून ती माहिती वाचतो आणि मग त्या प्रकारचा प्रोटीन तयार करतो. सो तो DNA ला वाचता येत नाही. म्हणून DNAचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करतो? mRNA मध्ये. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस DNAचं कन्व्हर्जन mRNA मध्ये होतं म्हणजे काय होतं? DNA हा डबल स्ट्रँडेड आहे
RNA काय झाला आता सिंगल स्ट्रँडेड. डबल स्ट्रँडेडचं कन्व्हर्जन कोणत्या स्टँडर्डमध्ये झालं? सिंगल स्ट्रँडेड. याला म्हणतात इन्फॉर्मेशनचं सिंपल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन. जर सिंपल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन झालं तर त्याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. परंतु आता हा mRNA आपल्याला कुणाकडे घेऊन जायचा आहे? रायबोझोमकडे. मग ज्या ठिकाणी रायबोझोम आहे त्याला म्हणतात rRNA. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी रायबोझोम आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? rRNA. मग जर आपण rRNA चा विचार केला तर mRNA डायरेक्टली rRNA कडे जाऊ शकत नाही. मग त्याला कॅरियरची गरज आहे, ट्रान्सपोर्टेशनची गरज आहे. आणि ते ट्रान्सपोर्टेशन कोण करतो? tRNA. नावातच आहे टी म्हणजे ट्रान्सफर, की जो एका पार्टकडून दुसऱ्या पार्टकडे त्याला काय करणार आहे? शिफ्ट. मग हा mRNA लक्षात घ्या, समजा आता आपल्याकडे हा mRNA आहे. हा mRNA कुणासोबत बाउंड होतो? तर tRNA सोबत. आणि ज्यावेळेस तो tRNA सोबत बाउंड होतो याला म्हणतात ट्रान्सलेशन. लक्षात घ्या, या पॉइंटला काय म्हटलं आपण? ट्रान्सलेशन. डीएनएचं कन्व्हर्जन mRNA मध्ये काय म्हटलं? ट्रान्सक्रिप्शन. mRNA आता tRNA जाऊन बाउंड झाला त्याला काय म्हटलं? ट्रान्सलेशन. आणि मग हे कुणाकडे जातात? रायबोझोमकडे. आणि मग रायबोझोम आलेल्या डीएनएची सगळी माहिती वाचतो. आणि माहिती वाचल्यावरती काय तयार करतो? प्रोटीन. मग मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं कोण इथे? तर प्रोटीन तयार केला रायबोझोमने. परंतु प्रोटीन पर्यंत माहिती कोण घेऊन गेला? तर mRNA. ह्या तिघांना कंबाईनमध्ये मित्रांनो म्हणतात सेंट्रल डोग्मा. लक्षात घ्या, तिघांना कंबाईनमध्ये काय म्हणतात? सेंट्रल डोग्मा. मग ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ज्यावेळेस mRNA रायबोझोमकडे जातो त्याला म्हणतात ट्रान्सलोकेशन. लक्षात घ्या, त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सलोकेशन. हे सगळे एकत्र आले की यांना म्हणतात सेंट्रल डोग्मा. मग ही सगळी माहिती कोणी घेऊन गेला? mRNA. माहिती आली कुणाकडून? DNA कडून. म्हणून mRNA ह्या सगळ्यांमध्ये महत्त्वाचा पार्टिकल आहे की जो प्रोटीन सिंथेसिससाठी आपल्याला महत्त्वाचा रोल प्ले करतो. मग लक्षात घ्या, प्रथिनांच्या निर्मितीत महत्त्वाचे कार्य बजावणारा RNA कोणता? तर कोणता असणार? mRNA. rRNA काय तयार करणार? प्रथिने म्हणजे प्रोटीन तयार करणार. परंतु प्रोटीन तयार करण्याची माहिती त्याला कुणाकडून भेटणार? तर mRNA कडून. त्यानंतर tRNA कोण आहे मित्रांनो? ट्रान्सफर RNA. देन iRNA असा कुठलाच प्रकार RNAचा नाही. म्हणजे हा आपला ऑप्शन कट झाला. सो RNAचे 3 प्रकार M, R, T. त्यातला T फक्त कॅरी करतो. R म्हणजे रायबोझोम की जो प्रथिने तयार करतो. आणि M म्हणजे मेसेज. मग लक्षात घ्या, जर प्रश्नामध्ये नेक्स्ट टाइम विचारलं आपल्याला की कोणता RNA प्रथिने तयार करतो तर उत्तर काय असेल आपल्याकडे? rRNA, रायबोझोमल RNA. जर असं विचारलं की रायबोझोमल RNA कडे माहिती कोण घेऊन जातो तर mRNA. आणि त्यासाठी मदत कोण करतो तर tRNA. सो इथे आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो? mRNA की जो सेंट्रल डोग्मा तयार करतो. आता आपला शेवटचा प्रश्न एकदम सोपा आहे. तुम्ही यापूर्वी मित्रांनो विटाकरांचं क्लासिफिकेशन ऐकलं असेल, बरोबर? आता लक्षात घ्या, कोणत्याही सजीवांचं वर्गीकरण करणं का महत्त्वाचं असतं? कारण कोणत्याही सजीवाचा आपला प्रॉपर अभ्यास करायचा असतो. त्याला ओळखायचं असतं की तो वनस्पती आहे का, प्राणी आहे का, बॅक्टेरिया आहे का, फंगाय आहे किंवा व्हायरस आहे. हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर आपल्याला त्यांचं क्लासिफिकेशन समजून घ्यावं लागतं. मग लक्षात घ्या, आपल्याकडे त्याच प्रकारे प्राण्यांचं क्लासिफिकेशन आहे, वनस्पतींचं क्लासिफिकेशन आहे. दोनही टॉपिक एक्झामसाठी ॲक्टिव्ह आहे. दोघांवरती सुद्धा आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहे. इथे आपल्याला जो प्रश्न विचारला आहे ते कोणता आहे? 5 किंगडम क्लासिफिकेशन, की जे कोणी दिलं? R.H. विटाकर यांनी. लक्षात घ्या, पंचसृष्टी वर्गीकरण कोणी दिलेलं आहे आपल्याला? R.H. विटाकर. मग जर आपण R.H. विटाकर यांची टेक्निक पाहिली तर यांनी क्लासिफिकेशन 5 स्टेजेसमध्ये दिलं. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? 5 किंगडम क्लासिफिकेशन. मग मित्रांनो हे लक्षात कसं ठेवायचं? तर यामध्ये एक ग्रुप असतो ॲनिमलचा, एक ग्रुप आहे प्लांटचा. लक्षात घ्या, मग एक झाला ॲनिमलिया, एक झाला प्लांट, एक आहे मोनेरा, दुसरा आहे प्रोटिस्टा आणि देन असतो फंगाय. मग लक्षात घ्या, 5 ग्रुप कोणते? ॲनिमल, प्लांट, मोनेरा, फंगाय, प्रोटिस्टा. हे 5 ऑप्शन आता इथे शोधायचे. मग पहिला काय म्हटले बा? प्रोटिस्टा, फंगाय, मॅमलिया. आता मॅमलिया नाही, मॅमलिया म्हणजेच ॲनिमल, कारण मॅमल म्हणजे सस्तन प्राणी. सो मॅमलिया आणि ॲनिमल एकच झाला मित्रांनो. सो हा इथं मॅमलिया नाही. दुसऱ्यामध्ये काय म्हटले पहा? मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, फ्लॅन्टी, ॲनिमलिया. इथे पण आपल्याला आपण हे पूर्ण ऑप्शन पाहिलं मित्रांनो. 5 किंगडममध्ये 5 पॉईंट लक्ष ठेवायचे. पहिला कोणता आहे? ॲनिमल म्हणजे ॲनिमलचा क्लास. दुसरा कोणता आहे? प्लांटचा क्लास. तिसरा कोणता आहे? मोनेराचा क्लास. चौथा कोणता आहे? प्रोटिस्टा. लक्षात घ्या,
प्रोटिस्टा आणि पाचवा कोणता आहे फंगाय. ह्या पाचला मिळून आपण काय म्हणतो RH विटाकर यांचं 5 किंगडम क्लासिफिकेशन. मग जर आपण RH विटाकर यांचं 5 किंगडम क्लासिफिकेशन पाहत असेल तर हे 5 आपल्याला जिथे सापडेल ते आपलं काय असेल उत्तर. मग लक्षात घ्या इथे आपला प्रोटिस्टा सापडला, सो इथे प्रोटिस्टा आहे, फंगे आहे, प्लांटी आहे, पोरीफेरा नाही. पोरीफेरा हा काय आहे वन ऑफ द फायलम आहे की जो फायलम ॲनिमल क्लासिफिकेशनचा आहे. देन मोनेरा, फंगी, मॅमलिया. आता मॅमलिया म्हणजे काय मॅमल्स, हे पण उत्तर नाही, म्हणून आपलं उत्तर काय असणार ऑप्शन नंबर 2. सो मोनेरा आहे, प्रोटिस्टा आहे, फंगी आहे, प्लांटी आहे, ॲनिमलिया आहे. हे झालं 5 किंगडम क्लासिफिकेशन. प्रश्न फॅक्च्युअल आहे, हे आपल्याला पाठच करावं लागेल तरच हा प्रश्न सुटेल. आता लक्षात घ्या मित्रांनो इथे आपले सगळे सायन्सचे प्रश्न झालेले आहेत टेस्ट 2 मध्ये जेवढे आहेत तेवढे. सो याला सोडवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आपला ॲप्रोच खूप महत्त्वाचा आहे की आपण सायन्सकडे कोणत्या अँगलने पाहतो किंवा सायन्सचा प्रश्न आपण कशा प्रकारे टॅकल करतो. सो टॅकल करण्यासाठी आपल्याला कन्सेप्ट इव्हन त्याचबरोबर फॅक्ट्स ह्या दोनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि दोनही गोष्टींच्या बेसिसवरती आपण प्रत्येक प्रश्न इझिली टॅकल करू शकतो. थँक्यू.